रसिक नमस्कार. माझ्या आडवी रेख या यूट्यूब चॅनलच्या वतीनं मी प्रदीप देसाई आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आज मी पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये मी अशा एका दाम्पत्याला भेटणार आहे जे दोघेही डॉक्टर्स आहेत आणि ती मंडळी भिकाऱ्यांसाठी काम करतात. त्यांचा सोहम ट्रस्ट नावाचा एक ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून ते भिकाऱ्यांची सेवा करतात. आता ती सेवा कशी करतात त्याच्यासाठीच मी त्यांची या ठिकाणी मुलाखत घेणार आहे. सुरुवातीला त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर मनीषा सोनावणे या आपल्याला सगळं ट्रस्टबद्दल माहिती देतील. त्यांचा या ट्रस्टमध्ये किती सहभाग आहे, कारण त्या स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे ते व्यवसाय करतात. त्यांचा जो व्यवसाय आहे तो ते करतात आणि ते सांभाळून या ट्रस्टसाठी त्यांचंसुद्धा योगदान आहे. तेव्हा सुरुवातीला मी डॉक्टर मनीषा सोनावणे यांचं मी पुन्हा एकदा माझ्या आडवी रेख या चॅनेलच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांचं जे योगदान आहे या तुमच्या सोहम प्रतिष्ठानसाठी त्या योगदानाबद्दल त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मी डॉक्टर मनीषा अभिजित सोनवणे. आम्ही दोघंही डॉक्टर अभिजित आणि मी डॉक्टर फॉर बेगर्स म्हणून काम करीत आहोत गेल्या 8 वर्षापासून पुण्यात आणि पिंपरी चिंचवड ह्या एरियात. सोहम ट्रस्ट म्हणून आमची संस्था आहे. ही संस्था गव्हर्नमेंटकडे रजिस्टर्ड आहे आणि याला ATG सर्टिफिकेटसुद्धा आहे. ह्या संस्थेच्या माध्यमातून आपण जे काही रस्त्यावर भिक्षेकरी असतात त्या भिक्षेकरांना आम्ही मोफत वैद्यकीय सेवा देतो आणि वैद्यकीय सेवा देता देता त्यांच्याशी संवाद साधून प्रयत्न करतो की ते भिकेच्या गर्दीतून कसे बाहेर पडतील किंवा भीक मागणं सोडून ते काहीतरी काम कसं करतील असं आम्ही दोघंही गेल्या 8 वर्षापासून प्रयत्न करीत आहोत. खरं तर भिक्षेकरांना आम्ही भिक्षेकरी असं म्हणतो कारण प्रत्येकजण भिकारी हा शब्द वापरतो. भिकारी अतिशय दुर्बल घटक किंवा तुच्छ घटक की ज्याच्याजवळ कुणीही जात नाही. पण आम्ही त्यांच्यापर्यंत जातो, त्यांच्यामध्ये जातो, उठतो, बसतो आणि त्यांच्याशी संवाद साधतो. एक आपुलकीचं नातं निर्माण करतो आणि त्या आपुलकीच्या नात्यामधून मग आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो. मेडिसिन देता देता त्यांच्याशी संवाद साधतो की तुम्ही काहीतरी काम करा. मग काय काम करणार तर त्यांच्याकडे काय म्हणजे ते काय करू शकतील हे आम्ही त्यांच्याकडूनच काढून घेतो. बऱ्याच वेळेस असं होतं की जो भिक्षेकरी वर्ग आहे तो कुणीतरी म्हणजे जसं नको असलेल्या घरातल्या वस्ती टाकून दिल्या जातात तसंच त्यांना घराच्या बाहेर बरेच काही फॅमिली इश्यूज असतात त्यामुळे घराच्या बाहेर टाकलं जातात आणि मग जाणार कुठे तर ते रस्त्यावर येतात आणि ह्या वयात काय काम करणार म्हणून ॲटोमॅटिकली ते भीक मागायला सुरुवात करतात. हे लोक आम्हाला एक गठ्ठा देवळाच्या बाहेर भेटतात म्हणून मग आम्ही आमच्या OPD लेव्हलचं सगळं सामान मोटरसायकलवर घेऊन देवळाच्या बाहेर जातो. देवळाच्या बाहेर ते जिथे बसलेले असतात तिथे आपण यांना मोफत वैद्यकीय सेवा देतो OPD लेव्हलच्या ज्या आम्हाला तिथे रस्त्यावर शक्य असतील त्या आणि त्यांना त्या सेवा देता देता मग पुन्हा काउन्सिलिंग हा एक घटक येतो. पुन्हा संवाद साधतो त्यांच्याशी आणि संवाद साधता साधता त्यांच्याकडूनच काढून घेतो की ते काय काम करू शकतील. अशा त्यांच्याकडून काढून घेतल्यानंतर आपण त्यांना भांडवल उपलब्ध करून देतो सोहम ट्रस्टमार्फत आणि त्यांना काहीतरी काम करायला भाग पडतो. अर्थात ही गोष्ट काही एका दिवसात घडत नाही, याला बरेच दिवस लागतात. एका भिक्षेकराला आम्ही जेव्हा 100 ते 200 वेळा भेटतो त्यावेळेस कुठेतरी मनपरिवर्तन होतं आणि मग परिवर्तन करायचं कसं, कारण सगळंच रस्त्यावर यांना फ्री मिळत असल्यामुळे त्यांची एक मानसिकता तयार झालेली असते की मी काम काय म्हणून करावं. म्हणून मी योग तज्ज्ञ आहे त्यामुळे मी त्यांचे रस्त्यावरच आम्ही योगचे वर्ग भरवतो आणि त्यांना काउन्सिलिंग करून योग साधना किंवा ध्यानधारणा त्यांच्याकडून करून घेऊन रस्त्यावरच आम्ही हास्ययोगा किंवा प्राणायामाचे प्रकार त्यांच्याकडून करून घेऊन त्यांचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो. आमच्याकडे एकूण 1100 भिक्षेकरी रजिस्टर्ड आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड एरियात आणि त्यापैकी एक अंदाजे 175 भिक्षेकरांनी भीक मागणं सोडून काहीतरी काम करत आहे. खरं तर हा आकडा खूप छोटा आहे पण आम्ही दोघंही प्रयत्न करीत आहोत की सगळंच परिसर किंवा सगळाच पुणे महाराष्ट्र भिक्षेकरी मुक्त व्हावा आणि प्रत्येक भिक्षेकऱ्याने काहीतरी काम करावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. कारण
एक भिक्षेकरी जर आमचा पायावर उभा राहत असेल तर त्याच्याबरोबर त्याचं पूर्ण कुटुंब पायावर उभं राहत आहे. तर असे 175 कुटुंब आत्ता भीक मागणं सोडून काहीतरी काम करत आहेत आणि ते त्यांच्या पायावर उभे आहेत. याचबरोबर आम्ही त्यांचे जे भिक्षेकऱ्यांची मुलं असतात त्यांना त्यांच्यासोबत ते येतात आणि भीक मागायला लागतात. मग आपण त्यांना काउन्सिलिंग करतो आहे की तुम्ही शाळेत जा. आत्तापर्यंत एक 57 ते 60 मुलं आहेत की ज्यांना आपण सोम ट्रस्टमार्फत दत्तक घेतलं आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देतो आहे की तुम्ही शाळेत जा, शिका आणि तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहा. ॲटलिस्ट यांची पुढची पिढी तरी भीक मागणार नाही, असा आमचा हेतू आहे. बरं, तुम्ही हे जे काही काम करता सोम ट्रस्टमार्फत, त्याला तुम्हाला सहकार्य किती आहे? इकडचं महानगरपालिका, पोलीस खातं किंवा इतर काही संस्था आहेत, त्यांचं तुम्हाला किती सहकार्य असे या कामात? आहे सर. कामाला म्हणजे समाजाकडून मदत आहे किंवा समाजाची साथ आहे म्हणूनच आम्ही हे काम करू शकतो आहे. महानगरपालिकेने तर स्वच्छता अभियान म्हणजे आमचे जे भिक्षेकरी आहे, असे बरेच भिक्षेकरी आहेत की जे अतिशय वृद्ध आहेत, काहीच काम करू शकत नाही आहे, पण आमच्या प्रोत्साहनामुळे त्यांना काम करायचं आहे, भीक मागायची नाही. मग अशा आपण 100 भिक्षेकऱ्यांची टीम तयार केली आहे आणि त्या टीमला आम्ही खराटा पलटण असं नाव दिलं आहे. आम्ही दोघंही गाडगे महाराजांचे भक्त असल्यामुळे स्वच्छता अभियान राबवतो आणि त्यांना खराटा पलटण हा म्हणून आम्ही जी टीम केली आहे त्यांना छान आमचा ड्रेस कोड आहे, तो ड्रेस कोड देऊन त्यांच्याकडून एरिया आम्ही स्वच्छ करून घेतो आणि त्या बदल्यात त्यांना आपण मोबदला देतो. त्याला आम्ही खराटा पलटण असं नाव दिलं आहे. हा प्रोजेक्ट आमचा आहे. तर कॉर्पोरेशनने याची नोंद घेऊन स्वच्छता अभियानाचे ॲम्बेसेडर म्हणून भिक्षेकरांना आणि आम्हाला म्हणजे पुरस्कृत केलं. योगदान आहे हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. रादर भिक्षेकरांसाठी पण की त्यांना स्वच्छता अभियानात भाग घ्यायला. म्हणजे पोलिसांचं किती सहकार्य तुम्हाला? म्हणजे तुम्हाला सहकार्यापेक्षा ते काही तुम्हाला त्रास वगैरे देत नाहीत किंवा? नाही. तुम्हाला एक प्रश्न विचारतो की डॉक्टर या कामात फुल टाईम आहेत, म्हणजे त्यांचा हा व्यवसायच म्हणा, तर तुम्ही तुमचा व्यवसाय इतर करता आणि त्याचबरोबर तुम्ही ह्या कामाला वेळ देता. हे गणित तुम्ही कसं साधता? म्हणजे तुमचा व्यवसाय प्लस ह्या कामामध्ये योगदान, तर ती टाईम मॅनेजमेंट जी आहे, म्हणजे आपण म्हणतो दिनचर्या, तर इथे किती मला वाटतं 11 ते 3 तुम्ही शनिवार वाड्याजवळ असता आणि तुम्ही तुमचा पण व्यवसाय आहे ते सांभाळून हे कसं काय वेळ देता तुम्ही या कामाला? खरं तर ज्यावेळेस 2015 साली डॉक्टरांनी जॉब सोडून पूर्णतः म्हणजे मोठ्या पगाराची नोकरी सोडून पूर्णतः भिक्षेकऱ्यांसाठी काम करायचं ठरवलं, त्याच वेळेस थोडंसं नकळतपणे बट नॅचरल की कुठेतरी इम्बॅलन्स होईल असं जाणवलं. पण नंतर आम्ही दोघांनी थोडंसं प्लॅन केलं की आपल्याला कसं करता येईल. आपल्या जमा आणि खर्चाच्या बाजू मांडल्या, एका पेपरवर लिटरली आम्ही लिहून काढलं आणि त्यामध्ये लक्षात आलं की भौतिक सुख किंवा भौतिक गरजा यावर जास्त प्रमाणात खर्च होतो आहे. तर त्या खर्चाची कुठेतरी काटछाट केली आणि मग नंतर लक्षात आलं की जर डॉक्टरांनी पूर्णतः जॉब सोडला तर माझ्यावर जो काही कामाचा लोड आहे तो जास्त येणार आहे. हे तर नॅचरल होतंच, पण दोघांनीही ठरवून हे केलं. त्यामुळे माझे योगचे वर्ग चालतात, योग कन्सल्टन्सी मी करते, त्यामुळे तिथे मी सकाळी असते आणि त्याच्यानंतर डॉक्टरांना मदत करते आणि दुपारच्या काळात शिवाजीनगरला माझा दवाखाना आहे, त्या दवाखान्यात मी असते. तारेवरची कसरत असली तरी पण कामाचं समाधान असल्यामुळे ती कसरत वाटत नाही. जिथे आपल्या मनासारखं काम असते किंवा आपल्याला आनंद देणारं काम असतं तिथे म्हणजे बट नॅचरल समाधान असतंच. त्यामुळे असं दगदग होते किंवा तारेवरची कसरत ते असून सुद्धा मानसिक समाधान असल्यामुळे, कारण भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी हा मोटो घेऊन आम्ही दोघंही काम करतोय. तर प्रयत्न करतोय की भिक्षेकरी गावकरी कधी होईल. त्यामुळे दोघांचाही मानस एकच असल्यामुळे नकळतपणे कामाचा लोड जरी जास्त पडला तरी पण ते मानसिक समाधान खूप महत्त्वाचं आहे किंवा तो जो आनंद मिळतोय किंवा ते सुख समाधान मिळतंय ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे जी काही त्रास होतो किंवा दगदग होते ती कुठे विसरायला होते. डॉक्टर धन्यवाद. खरं तर तुम्हाला तुमच्या कामासाठी जायचं आहे, पण तुम्ही आम्हाला त्यातल्या त्यात वेळ काढून आमच्याशी बोललात त्याबद्दल माझ्या चॅनलच्या वतीने मी आपल्याला आपले आभार मानतो. डॉक्टर अभिजित सोनावणे, पुन्हा एकदा मी आपलं माझ्या आडवी रेख या यूट्यूब चॅनलच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो.
आपण डॉक्टर व्हावं असं आपल्याला बालपणी वाटलं होतं का? आणि आपल्या बालपणाविषयी जरा थोडक्यात बोललात तर पुढची जी पिढी आहे त्यांना एक मार्गदर्शन मिळेल की आपण या क्षेत्रात काम करावं की नाही. तर डॉक्टर व्हावं, आपलं बालपण कसं गेलं, कुठे गेलं, आपल्याला झालेले संस्कार बालपणी, त्या संस्काराचा आपल्याला झालेला फायदा, आपण जे काही काम करताय आता त्यासाठी, तर त्या सविस्तर बोला आपण. जरूर. माझं नाव आहे डॉक्टर अभिजित सोनावणे आणि माझं मूळ गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये म्हसवड नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे. वडील माझे डॉक्टर आहेत, आई गृहिणी आहे, मला एक भाऊ आहे, एक बहीण आहे. आणि खरं तर सर्वसामान्य मुलांचं बालपण जसं असतं माझं तसं खरं तर गेलं नाही. मी सगळ्यात एक टवाळ, टार्गट, नालायक, अजून बऱ्याच शिवाय असा मी होतो. मी ज्या एरियात राहत होतो तिथल्या मित्रांच्या संगतीमुळे मी बिघडलो किंवा माझ्या संगतीमुळे कदाचित ते बिघडले असतील. तर शाळेत कधी न जाणं, पोहायला जाणं आणि अभ्यास सोडून बाकी जेवढे काही उद्योग असतील ते सगळे करणं. आमचा एरिया थोडासा असं गुंडगिरी, दादागिरी या टाईपचं होता. त्या मुलांमध्ये ओढला गेलो होतो. मग शाळेतसुद्धा तेच वातावरण माझ्यामुळे ते किंवा आमच्या सगळ्यांमुळे ते क्रिएट व्हायचं. आणि मी खरं तर 10वीत 2दा नापास आहे. मी हे अगदी ओपनली सगळीकडे सांगतो. 2दा नापास आहे 10वीमध्ये मी. शाळा कॉलेजच्या नावाने बोंब होती संपूर्णपणे. तुम्ही एक प्रश्न विचारला मला की तुला डॉक्टर व्हायचं होतं का? तर मला खरं तर कोणीच काही व्हायचं नव्हतं. कुठलंही आयुष्याला ध्येय नव्हतं माझ्या. मला व्हायचं होतं एक शार्प शूटर. मी माझ्याबरोबरची जी दादा मंडळी होती त्यांना ऑब्झर्व करायचो. आपण पिक्चरमध्ये बघतो ना की एखाद्या मोठ्या गुंडाचा कोणीतरी एक छोटू असतो, त्याला हरकाम्या असतो, त्याला बिडीचं तंबाखूचं पाकिट आणून दे, तसा मी त्यांच्यासाठी होतो. आणि त्याच्यामुळं ही सगळ्या मंडळींचं माझ्या डोक्यावरती हात असायचा. आणि मी त्यांचा तो रुबाब बघायचो की काय ना, कसे मस्त चालतात, वागतात, लोक किती घाबरतात यांना. मला वाटायचं की मी पण असं काहीतरी व्हावं की मला लोकांनी घाबरायला पाहिजे. मी बच्चनचा डायहार्ड फॅन आहे. त्याचे पिक्चर आम्ही शाळा बुडवून बघायचो. त्यावेळेला ते एक माहोल असायचं की असं तो बच्चन चालतोय, कोणीतरी असा तो एक हिरो व्हिलन चालतंय, ते दरार आहे त्यांना बघितल्यानंतर खटाखट दारं खिडक्या बंद होत आहेत, असं एक दहशत. ते मला तसं व्हायचं होतं. मला डोळ्यापुढं कुठल्याही प्रकारचं ध्येय नव्हतं. मला हीच लाईन हवी होती आणि त्या दृष्टीने माझा प्रवास सुरू होता. शाळेने मला ब्लॅकलिस्ट केलं होतं 10वीमध्ये. म्हणजे मला परीक्षेला बसू न देण्याचं हे घेतलं होतं. असं ते सगळं वातावरण सगळं होतं. तरीही 10वीत चुकून कसा तरी पास केलो. कदाचित शाळेने मला याच्यासाठी पास केले की नालायक कार्ट एकदा शाळेतनं जाऊ देत म्हणजे बाकीची पोरं सुधारतील, म्हणून मला शाळेने खरं तर पास केला. 37 का 38% मला 10वीला मार्क आहेत. म्हणजे त्याच्यावरनं लक्षात येईल की तुम्हाला 2% वर देऊन ह्याला फक्त शाळेच्या बाहेर काढायचं होतं मुख्याध्यापकांना. तिथून कुठल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेना. वडील माझे डॉक्टर, वडिलांची पत आणि वडिलांचं नाव आणि हे सगळ्या गोष्टी होत्या. वडिलांनी हातापाया पडून कॉलेजमध्ये मला एका ॲडमिशन घेऊन दिलं. सायन्स कॉलेजला ॲडमिशन मिळालं. पुन्हा पहिले पाढे 55, 11वी 12वी सगळं आता कॉलेजमध्ये धुडकूस. आणि मी ज्या मार्गाने मला जायचं होतं त्या मार्गही माझा त्यावेळेला माझा मार्गही बरोबर होता. म्हणजे मी असं जर चाललो रस्त्यातून तर 4 मुली अशा रस्ता बदलून जायच्या. असं सगळं ते एक वातावरण होतं. परंतु आयुष्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये तुमच्यासारखी काही मंडळी भेटत गेली, काही गुरुजन भेटले, काही माणसं भेटत गेली आणि आयुष्याला हळूहळू वळण लागत गेलं. ते मी माणसं कोण भेटले याच्या संबंधित सांगतो ना, ते पुढं ओघाओघात येईल. ते अशी काही माणसं भेटत गेले आणि त्याच्यामुळं आयुष्याला एक वळण लागलं. मी हे मुद्दाम सांगतो. मी जे काही बोललो ह्याच्यात काही फार मोठं प्रेरणादायी नाही आहे किंवा ह्याचा संस्कार कोणावरती व्हावेत ह्या दृष्टीने मी हे सांगितलं नाही. मी यासाठी हे सांगितलं की मला 10वीला 37 का 38% मार्क आहेत आणि मला 12वीला 47% मार्क आहेत. तरी मी डॉक्टर झालो. तरीही मी पुढं काय काय गोष्टी केल्या आयुष्यात ज्या काही असतात त्या.
हे मी याच्यासाठी सांगितलं की हल्लीची मुलं मी बघतो 92, 94, 96, 97, 98% मार्क पडतात तरी सुद्धा बिल्डिंगवरनं उड्या मारून जीव देतात. 2% मार्क माझे गेले किंवा 1% माझं हे चुकलं आणि माझं ते चुकलं. तर मी याच्यासाठी सांगितलं की एक माझ्यासारखा माणूस जो 37% पास झालाय, 12वीला 47% जर पास झालाय, तो आयुष्याच्या टप्प्यावर इथे येऊ शकतो, तर कोणी का नाही दुसरं येऊ शकत. आणि मला असं वाटतं की म्हणजे आत्ताच्या काळामध्ये ना, तुम्ही आता बघत असाल सर, तर आत्ताच्या काळात मार्कलिस्ट आहे. माझ्या वेळेला गुणपत्रिका होती, शाळेत गुणपत्रिका आम्ही म्हणायचो. तर आपल्याला मार्क किती असतात हे कधी गरजेचं नसतं, आपल्या अंगात गुण काय आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि मार्कांनी फक्त माणूस वरच्या इयत्ता चढत जातो, अंगातल्या गुणांमुळे माणूस म्हणून वरच्या इयत्तांमध्ये जातो. तर माझं हे खास जर तरुण वर्ग इथं किंवा मुलं जर कोणी बघत असतील, मला ऐकत असतील, तर त्यांच्यासाठी हे सांगणं आहे की मार्क गरजेचेच आहेत, मार्क हवेच आहेत, पण फक्त मार्कांच्या मागं लागून आपल्या अंगातले गुण जे काय त्याला मरू देऊ नका किंवा त्याला लुप्त होऊ देऊ नका. काय म्हणायचं मला की त्या अंगातले गुण जे आहेत त्यालासुद्धा थोडंसं फ्लरिश करा असं मला वाटतं. तर मी 12वी कसाबसा पास झालो. मेडिकलला ॲडमिशनसुद्धा असंच अपघातानं मिळाले. ती फार मोठी स्टोरी आहे खरं तर, यात मुद्दाम उड्या मारत जातो. मला मेडिकलला ॲडमिशनसुद्धा अपघाताने मिळालं. तो एक वेगळा किस्सा आहे तो, पण मला ते मेडिकलला ॲडमिशन मिळालं. मेडिकलला ॲडमिशन ज्यावेळेला मला मिळालं त्यावेळी कोल्हापूरला मला फर्स्ट इयरला ॲडमिशन मिळालं होतं. तिथं गेलो तरी अंगातले किडे काही जात नव्हते माझ्या. तिथेही तोच गट असायचा, तेच सगळं आणि ते सगळं. आणि गंमत अशी की माझ्याबरोबर जी मेडिकलला आलेली मुलं होती ही अतिशय हुशार. तर त्यांना 96, 97, 98% मार्क पडलेले आणि मी आपला त्यांच्यात बिचकून बसायचो. न्यूनगंड होता मला. ना इंग्लिश वाचता येत होतं, शाळेत कधी गेलोच नाही, कॉलेजात कधी गेलो नाही, ना इंग्लिश वाचता येत होतं ना इंग्लिश बोलता येत होतं. आणि सगळे हायफाय मुलं आणि मी खेड्यातलं एक आलेलं एक साधा आपलं एक गरीब कोकरी होऊन बसायचो त्यांच्यामध्ये. आणि मग मुलं विचारायचे तुला मार्क किती. मी त्यावेळेला थापा मारायचो. मग 86% पडले, कधी 90% म्हणायचो, कधी 94% म्हणायचो. बरं की ते मार्कलिस्ट मागायचे नाहीत मुलं बघायला, पण काय मनात येईल ते उत्तर द्यायचो. 86, 90%, 92% वगैरे वगैरे. पण हे खोटं बोलताना ना एक मनात कुठंतरी एक लाज वाटायची की यार आपण खोटं बोलतोय. मला असं वाटतं की आपण जी गोष्ट चुकीची करतोय त्याची लाज वाटणं हे जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला लाजच नाही वाटली तर आपल्याला कधी आयुष्यात कधी आपल्यात सुधारणा होऊ शकत नाही. तर ती पहिली गोष्ट होती की मला लाज वाटायची बोलताना. लोकांनी विचारलं त्याला 97 असायचे, तुला किती, मी 90% मला. पण हे बोलताना लाज वाटायची, आतल्यात कुठंतरी खंत वाटायची. असा तो काळ होता. आणि न्यूनगंड होता, सगळे इंग्लिशमध्ये फाडफाड बोलायचे, मला धड मराठीत बोलता यायचं नाही, गावठी भाषा आणि सगळा असा तो माहोल होता. मग मी कॉलेजला सुद्धा तिथं जायचं बंद केलं खरं तर. आणि हॉस्टेलला राहत होतो. आईवडील त्यावेळेला पुण्यात होते आणि मी कोल्हापूरला होतो. हॉस्टेलला राहत होतो. हॉस्टेलला एक खोली होती आणि मला रूम पार्टनर कोणी नव्हते. म्हणजे जे दोघं तिघं होते ते नुकतेच पासआउट होऊन सोडून गेले होते. त्याच्यामुळे एका खोलीत त्या पूर्ण मीच असायचो. आणि मी विचार करत राहायचो सतत एकटेपणामध्ये ना. म्हणजे मला नेहमी असं वाटतं बघा, आपण लोकांना फोन लावतो, 100 जणांशी दिवसभरात बोलतो आणि बोलणं होतं आपलं, परंतु आपण जर कधी स्वतःलाच फोन लावला तर तो कायम एंगेज लागतो. कधी लावून बघा स्वतःचा नंबर, आपला फोन आपल्याला कायम एंगेज लागतो. तसं आहे, आपण बोलतो सगळ्यांशी पण आपण स्वतःशी बोलत कधी नाही. तर त्या एकटेपणामध्ये मी कॉलेजला जायचो नाही, खोलीमध्ये येऊन बसायचो आणि त्या एकटेपणामध्ये मग नाही ते विचार यायला लागले. नुसतं असं मग आढळलं डोळे लावून बसायचो, पंखा गरा फिरत असायचा. मला असं वाटायचं यार पंखा इतका फिरतो, ह्याला चक्कर येत नसेल का. म्हणजे ठीक आहे तो बोलत नाही, ऐकायला येत नाही असं आपल्याला वाटतं, पण माहीत नाही ना त्याच्या भावना काय असतील. तो त्याला आपण निर्जीव म्हणतो, पण तो खरंच निर्जीवच आहे का. असेल तर कशावरून. त्याला चक्कर येत नसेल का. की ही जी मी चप्पल घातली आहे, ही चप्पल आपले पाय स्वच्छ राहावेत म्हणून आपण चप्पल घालतो, पण मग ह्या चप्पल आपण कुठेही गाणीत घेऊन फिरतो. ह्या चप्पलला वाटत असेल का की अरे बापरे ही किती घाण आहे, किती कळस आहे, हे चप्पलला कधी वाटत असेल का. असे काहीतरी एक विचारचक्र माझ्या डोक्यात एकटेपणामध्ये त्या सुचत राहिली. मी जेव्हा माझं बालपण जेव्हा गेलं त्यावेळी जरी कितीही टार्गेट असलो तरी सुद्धा एक ना आतमध्ये कुठंतरी एक संवेदनशील कप्पा मनामध्ये होता.
आणि सगळी म्हातारी कोतारी माणसांच्या खेड्यातली जी असायची ना, त्यांचं एक माझ्याशी खूप छान एक नातं होतं. म्हणजे खेड्यातलं वातावरण, आणि मग कधी आजी आजोबांकडे गेलो तर असे सगळे सुरकुतलेले चेहरे, सुरकुतलेले हात, माया करायचे, 5 पैसे वगैरे असं काहीतरी खायला द्यायचे ते. त्या बदल्यात मी त्यांचे पाय चेपून दे, डोकं चेपून दे, डोक्याला तेल लावून दे, किंवा त्यांची जी कामं असतील ती करायचो. त्या म्हाताऱ्या लोकांशी ती एक माझी नाळ जुळलेली होती, आणि माझ्या डोळ्यादेखत ही माणसं गेलीसुद्धा. तो एक माझ्यासाठी धक्का असायचा की अरे कालपर्यंत होती आजीने, आज नाही आता ती. आणि मी बघायचो त्यांना की तिथं चिता रचली आणि त्या चितेवरती ते जळतायत डोळ्यासमोर. कालपर्यंत बसलेली आजी आता एका तांब्यात राख होऊन माझ्या समोरनं गेली. हे कुठंतरी लहान होतो, 4थी 5वीत असेल मी त्यावेळेला. हे कुठंतरी एक विचित्र वाटायचं, आणि या सगळ्या गोष्टी होत्या. तर यानंतर मी जेव्हा मेडिकलला आलो, जेव्हा त्या खोलीमध्ये असा एकटा विचार करत राहायचो. आम्हाला ना फर्स्ट इयरला मेडिकलला शिकण्यासाठी आम्हाला हाडांचा सेट दिलेला असतो. हल्ली हाडांचा सेट प्लास्टिकचा किंवा फायबरचा असतो, परंतु आम्हाला त्यावेळेला खरोखरची हाडं असायची. म्हणजे अभ्यासासाठी खरोखरची कवटी, खरोखर हात, खरोखरचा पाय, असं सगळं असायचं. आणि ते असे कुठेही विखुरलेले असायचे. अभ्यासासाठी ती दिलेली असायची, ती सगळी हाडं विखुरलेली असायची. आणि रात्री भीती वाटायची 11-12ला एकटंच, कारण ते खऱ्या माणसाची कवटी आहे, खऱ्या माणसाचं हाड आहे, ते खऱ्या माणसाचा हात आहे, पाय आहे, मांडीचे हाड, आणि हे सगळं असं भीती वाटायची ती. आणि पुन्हा माझा डबा यायचा, जेवायला डबा यायचा, ते जेवताना ते घास पण जायचे नाहीत खरं तर. आणि ती कवटी माझ्याचकडे बघते का काय असं मला वाटायचं सारखं. आणि ते एक भीती असायची. ते मी कवटी, मग ते सगळे चादर बिदर घेऊन झाकून ठेवायचं, आतमध्ये कुठेतरी लपवून ठेवायचं, आणि मग मी जेवायला बसायचो. नंतर मला असं कळलं की ही जी म्हणजे माणसाची, खरोखरच्या मृत माणसाची हाडं जी काही आपल्याला मिळतात, ही कशी काय मिळतात. एकतर मी त्या काळात बघितलं होतं की ज्या आजी आजोबांना मी भेटलो होतो, हिंदू धर्मानुसार त्यांना त्यांचं दहन करतात, आणि तांब्याभर राख होते त्यांची. एका धर्मामध्ये दफन करतात, काही धर्मामध्ये आणखीन काय काय विशिष्ट पद्धती आहेत. पण मग ही जर मला मृत व्यक्तीची खरोखरची हाडं जर मला मिळाले, ह्यांच्यावर दहन किंवा दफन का नाही झालेलं. मी आमच्या सरांना हा प्रश्न विचारला की सर कशी खरं हाडं आपल्याला कशी मिळाली. तर त्यांनी मला काय उत्तर दिलं की जे लोक बेवारस म्हणून रस्त्यावर जातात, ज्यांच्या मुलांनी, सुनांनी, नातवंडांनी एखाद्या व्यक्तीला घराच्या बाहेर काढले, ती व्यक्ती रस्त्यावरच जाते निराश्रित म्हणून. अशी व्यक्ती मेडिकल कॉलेजला येते, त्या व्यक्तीच्या बॉडीचा अभ्यास केला जातो, आणि त्याची जी काही हाडं असतात ती हाडं मग तुम्हाला अभ्यासाला म्हणून मिळतात. त्यावेळी मला असं वाटलं याचा अर्थ असा आहे की जे मला हाडं मिळालेत बेवारस लोक कोणाचे तरी आहेत, आणि कुठल्या तरी म्हाताऱ्या माणसाचे असतील, तरुणाचे असतील, परंतु ज्याला कुणीतरी आहे तरीसुद्धा कुणी नाही, अशा एखाद्या व्यक्तीची ती हाडं आहेत. असं मला जेव्हा वाटलं त्यावेळी त्या हाडांविषयी भीती गेली, आणि उलट त्यांच्याविषयी दया वाटायला लागली मला. आणि मला माझा तो जुना काळ आठवायचा. ते आजी आजोबा ते माझ्याशी बोलायचे, आणि ते मला वाटायचं की हे पण असेच एखाद्या कुठल्या तरी बाबांची एखादी असेल. आणि मी मग त्या कवटीशी बोलायला लागलो. ते आजोबा किंवा ते आजी आहे माझ्यासमोर असं समजून मी त्या कवट्यांशी बोलायला लागलो, आणि ती भीती गेली. इकडं तिकडं बाहेर फिरायचो. आमच्या तिथं कोल्हापूरला रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनच्या बाजूला शरीर विक्री करणाऱ्या काही महिला आहेत, त्या बोलवायच्या, म्हणायच्या 5 रुपये देता क्या, आता के मेरे साथ में. तिथं मला ते कळलं की यार आपण ज्याला शील आणि काय आबरू आणि काय काय म्हणतो, इथं तर 5 रुपयात फक्त ती मिळते. इथं फक्त 5 रुपयातच मिळते. का तर पोट भरायचंय. पोटासाठी ज्या गोष्टीचा अवडंबर आपल्या समाजामध्ये आपण माजवतो किंवा आहे, शील, आबरू, हे ते इज्जत वगैरे वगैरे, इथं तर ती 5 रुपयात मिळते रस्त्यावरती. ते कुठंतरी एक विरोधाभास. आणि ह्या ना माझ्या त्या एकटेपणामध्ये तो विचार मी तसा करायला सुरुवात झाली. आणि मग मला वाटायचं की 5 रुपयात जेव्हा एखादी बाई एखाद्या व्यक्तीबरोबर जात असेल, तर त्या बाईला काय वाटत असेल. निश्चित आनंद होत नसणार आहे, पण हे कुठंतरी पोटासाठी किंवा कुठल्या तरी लाचारी पायी हे तिला करावं लागतं. तिच्याकडे छोटंसं बाळ असायचं, त्याच्या अंगावर कपडे नसायचे, ते बाळ रडतं तसंच ती कुठेतरी ठेवायची आणि कोणाबरोबर तरी निघून जायची. त्यामुळे मला असं वाटायचं की ते जर बाळ मी असतो तर, त्या क्षणाला जर मी असतो तर, चप्पल मी असतो तर, असं सगळं ते मी असतो तर असं ते सगळं माझ्या डोक्यात ते यायला लागलं. आणि कोंड मारा व्हायला लागला. बोलायला कोणी नाही, न्यूनगंड, मित्र कोणी नाही, हुशार बिशार असलं काही नसल्यामुळे कोणी गुरुजी मला काही जवळ करत नव्हते.
बरं मी असं असल्यामुळे माझे मित्र सगळे त्याच लेवलचे होते. तिथं असं काहीतरी विचार मंथन करावं आणि आपल्या मनातलं काही सांगावं असा काही कोणी मित्र नव्हता. दुसरं वडीलधारक कोणी नव्हतं की जे माझं ऐकून घेईल. आणि हे कुठून बाहेर पडायचं, कसं बाहेर पडायचं, तर मग ते मी लिहायला लागलो कुठंतरी कागदावरती. आणि मग त्या लिहिण्यातून मग कविता मी करतो असं नाही झालं, परंतु जे काही लिहिलो त्याला लोक कविता म्हणायला लागले. जे काही माझ्या त्या वेदना होत्या, मला जे काही मांडायचं होतं ते कधी लेखांमध्ये, कधीतरी कवितांमध्ये, ते मी कागदावर लिहायचं होतं. कागद म्हणजे कुठला, तर आम्हाला जे नोटबुक असायचे, जे अभ्यासासाठी दिलेले असायचे, सगळ्यावरती मला जे जे आठवेल त्या त्यावेळी मी ते लिहायचो. आणि कधीतरी घरात बसून कंटाळा आला म्हणून कॉलेजला जायचो. एकदा काय झालं की एकदा मी असाच मागच्या बेंचवर बसलो होतो आणि मला काहीतरी आठवलं म्हणून मी लिहित होतो. आणि म्हणजे मी येताना गाढव बघितलेलं. त्या गाढवावरती त्याच्या ताकदीपेक्षा जास्त असं ओझं दिलेलं होतं. त्यात वाळू आणि सिमेंट होती आणि ते गाढव त्याला चालता येत नव्हतं त्या ओझ्यामुळं. आणि तरी त्याचा मालक त्याला फटके देऊन चालायला भाग पडत होता. त्यावेळेला मला वाटलं की यार हे गाढव जर मी असतो तर मला काय वाटलं असतं. आणि ते बघून आलेलो मी वर्गामध्ये ते लिहित होतो आणि मी माझ्या लिहिण्यात मग्न होतो. आणि आमचे टीचर आहेत त्यावेळेचे, आले ते, त्यांनी खसकन अशी वही ओढून घेतली आणि बघितलं काय लिहिलं आहे ते. तर अभ्यासाचं काहीच नाही त्याच्यात. फक्त मी गाढव असतो तर, मी कुत्रा असतो तर, मी ती धंदा करणारी बाई असतो तर, मी ते नागडं बाळ असतो तर, हेच सगळं त्याच्यामध्ये. मी पंखा असतो तर, मी चप्पल असतो तर, याच सगळ्या गोष्टी. आता तर ते गाढवाचं मनोगत लिहित होतो. त्यांनी ते वाचलं सगळं आणि मला म्हटले पुढे ये, पुढे ये. मी पुढे गेलो. मला म्हटले वाचते काय. म्हटलं आता सगळं आपली कान उघडणी होणार आहे. आणि लोकांना तमाशा बघायला आवडतो, ह्याची आता बरोबर जिरणार म्हणून बाकीची मुलं मुलीसुद्धा असे माझ्याकडे बघायला लागले. आणि मला म्हटले सर, माझे ते आजनाळकर सर नाव आहे त्यांचं, मला म्हटले वाच, काय काय तू लिहिलं, मागं बसून काय लिहिलंस ते वाच. म्हटलं सर सॉरी, माफ करा, परत नाही करणार असं. म्हणे वाच एकदा काय लिहिलंस. असं करून मी ते वाचायला लागलो. आणि म्हटलं आपण फटके खाणार आहे आता सरांचे, काय लिहिलं आहे आपण ते. आणि मी वाचायला लागलो ते गाढवाचं मनोगत. गाढवाला काय वाटत असेल, त्याला बोलायचं आहे पण त्याला हॉकी याच्याशिवाय याच्या व्यतिरिक्त या 2 शब्दांशिवाय त्याला व्यक्त करता येत नाहीत भावना. त्याला रडता येत नाही आहे. त्यालाही आपल्यासारखंच कोणी मित्र नाही आहे. त्यालाही आपल्यासारखं कोणाकडे तरी मनोगत व्यक्त करायचं, पण अशी कुठली व्यक्ती किंवा दुसरा गाढव त्याच्याबरोबर नाही आहे. हे सगळं मी त्या लेखामध्ये लिहिलेलं होतं. आणि ज्यावेळी माझा लेख वाचून संपला त्यावेळी मी आता शिव्या खायच्यात, आपल्याला छडी खायची किंवा काहीतरी बोलली खायची आहेत, या भावाने मी बघितलं सरांकडे आमच्या. तर सरांच्या डोळ्यातून गळागळा पाणी येत होतं. आणि मला ती अपेक्षाच नव्हती की सरांच्या डोळ्यात पाणी असेल. सरांनी मला जवळ घेतलं, मला भर वर्गात मिठी मारली. आणि सगळ्या मुलांना, त्यांना बोलताही येत नव्हतं, हुंदक्याच्या ह्याच्यातून त्यांना बोलता येत नव्हतं. सगळ्या मुलांना त्यांनी उठून उभं राहायला सांगितलं आणि टाळ्या वाजवायला सांगितलं. ते माझ्या आयुष्यातलं पहिलं स्टँडिंग ओवेशन मला हा मिळालं. जो इन्सिडेंट तुम्ही सांगताय आता, हा तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट असं नाही वाटत तुम्हाला? टर्निंग पॉईंट असे अनेक घडत गेले ॲटोमॅटिकली. हा त्यातला एक होता. तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मिळालेलं मला ते स्टँडिंग ओवेशन होतं. माझ्या सरांनी मला ते हे केलं. आणि त्याच्यानंतर मग मला त्यांनी कविता लिहायला प्रोत्साहन दिलं. माझ्या कविता कॉलेजच्या नोटीस बोर्डवर लावायची, इकडे लावायचे, तिकडे लावायचे. आणि त्यांच्या लक्षात एक आलं की पोरामध्ये पोटेन्शियल आहे, थोडीशी स्ट्रेंथ आहे, फक्त वाईट मार्गाने, वेगळ्या मार्गाने चालले. त्यांनी मग माझ्या इतर सगळ्या कलिग्ज नाही, मित्रमंडळींना सांगायला सुरुवात केली की अरे अभिजित हा अत्यंत हुशार विद्यार्थी आहे, काही अडचण आली तर तुम्ही त्याला प्रश्न विचारा. मग मुलं आणि मुली मला प्रश्न विचारायला लागले, हे कसं, ते कसं, ते कसं. मला काही माहीत नव्हतं. पण आता आपली इज्जत पण जाईल नाही ना उत्तर नाही दिलं तर. खास करून मुलींनी जर प्रश्न विचारला आणि आपण उत्तर नाही दिलं तर त्यावेळेचा खेळ होता. लाज वाटायची. मग मी घरी जायचो, काहीतरी वाचायचो, सिनियरला विचारायचो आणि दुसऱ्या दिवशी मग त्या मुलींना मी उत्तरं द्यायचो. मुलं अजून प्रश्न विचारायचे. आणि ॲटोमॅटिकली कसं मला माहीत नाही, परंतु मला मग त्याची गोडी लागली म्हणा, समजायला लागलं म्हणा किंवा असं. आणि कॉलेजमध्ये थोडासा रिस्पेक्ट, अरे हुशार विद्यार्थी आहे हा, अरे हा कविता छान करतो, अरे हा लिहितो खूप छान. मी किशोर कुमारचा चाहता आहे. किशोर कुमारला कॉपी करून मी त्याच्या आवाजात गाण्याचा प्रयत्न करतो. तर असंच कुठंतरी एकदा म्हणत असताना माझ्या टीचरने ऐकलं आणि मला पुन्हा ते वर्गात गाणं म्हणायला लावलं. थोडासा मुकडा म्हणणार असं इतके ओपनली आता मुकडा फुल गाणं नको आपल्याला.
जिंदगी का सफर है ये कैसा सफर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं, है ये कैसी डगर, चलते हैं सब मगर, कोई समझा नहीं, कोई जाना नाही. आपण गाणं शिकलात का? नाही नाही हे उपदात आहे. नाही, काय म्हणतो त्याला काय म्हणजे ते असं फक्त एक ऐकून कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. पुढे नेतो आपल्याला, हो कारण आपलं ते सगळं वेळेत बसवायचं आहे. तर आपण BMS झाल्यानंतर आपण पहिली नोकरी केली. Yes. मला वाटतं कॉर्पोरेटमध्ये आपण चांगल्या गलेलट्ट पगारावर होता त्या ठिकाणी. तर त्यासंबंधी थोडं येस BMS झाल्यानंतर मी BMS झालो आणि मला वडिलांना माझ्या काही बाकीच्या काही विवंचना असल्यामुळे मला ते काही दवाखाना टाकून देण्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये नव्हते. अशा वेळेला मी लोकांच्या घरोघरी जाऊन पेशंट तपासायचो अच्छा आणि त्यांना म्हणजे सगळा माझ्या अंग खांद्यावरती मेडिसिन असायचं. इकडे एक बॅग, इकडे एक बॅग. बरं, त्यावेळेचा अवतारसुद्धा आपण लोकांना कपड्यांवरनं जज करतो. तर पायात माझ्या खाली स्लीपर असायची, वडिलांची पॅन्ट अल्टर केलेली असायची, वडिलांचा शर्ट अल्टर केलेला असायचा. मी असा हा काळा सावळा, केस विस्कटलेले सगळे, इकडे एक बॅग, इकडे एक बॅग, मागे एक बॅग, पुढे एक बॅग, अशा बॅग घेऊन सगळ्या लोकांच्या घरी जायचं, दार वाजवून विचारायचं पेशंट आहे का घरी, असेल तर त्याला तिथले तिथं गोळ्या औषधं द्यायची आणि 5 रुपये फी घ्यायची. पण आपण जेव्हा अशा सर्व्हिस कोणाकडे घेऊन जातो त्यावेळेला आपला सन्मान न होता उलट त्या सेवेचं उलट काय म्हणूयात आपण अवमूल्यन होता त्या या गोष्टीचं. मी त्या काळात डिप्रेशनमध्ये आलो होतो. अशा त्या काळात एक भीक मागणारे आजोबा होते. त्या आजोबांची माझी ओळख झाली जे भीक मागायचे तिथे, आणि त्यांच्याशी माझी ओळख झाली येणं केणं प्रकार येणं. आणि त्यांच्याशी सहज बोलता बोलता मला कळलं की ते खरं तर ॲक्टिव्ह भिकारी नाही आहेत. मी भिकारी शब्द वापरत नाही, भिक्षकरी हा शब्द वापरतो, पण तेव्हा तर भिकारी शब्द वापरत होतो. हे भिकारी नाही आहेत हे माझ्या लक्षात आलं. त्यांना त्यांच्या मुलाबाळांनी सुना नातवंडांनी घराच्या बाहेर काढलं होतं आणि म्हणूनच त्यांची अशी अवस्था झाली होती. ही वॉज वेल एज्युकेटेड पर्सन, ही वॉज वेल कल्चर्ड पर्सन. सुशिक्षित होते आणि सुसंस्कारित सुद्धा होते. म्हणजे सुशिक्षित असतील ती व्यक्ती सुसंस्कारित असेल याची गॅरंटी नसते खरं तर, परंतु ते सुशिक्षित होते आणि सुसंस्कारित होते. जेव्हा मी माझे डिप्रेशन आणि आज एक छान आमची एक ओळख झाली, वडीलधारी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली त्यांच्या रूपाने, भले ते भीक मागणारे का असेनात. तर प्रत्येक वेळेला त्यांच्या हॉटेल होते कर्नाटकामध्ये, 2-3 हॉटेल होते. अत्यंत श्रीमंत व्यक्ती होती ती, परंतु रावाचा रंक होतो म्हणतात तसं त्यांचं झालं होतं. आणि मी त्यांना आमची अशी चर्चा व्हायची. मी म्हणायचं मला बाबा पैसे कसे कमवायचे सांगा ना, मला मार्ग दाखवा ना काहीतरी. पैसे मिळतच नाही, दिवसभर काम करून मला 20 किंवा 30 रुपये मिळायचे. त्या काळात मला त्या आजोबांनी खूप चांगले संस्कार आणि चांगले विचार मला त्यांनी दिले. ते म्हटले सारखं पैसे 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 करून पैशाच्या मागं पडू नकोस, तू एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न कर. मग चांगला माणूस व्हायचा म्हणजे काय? मी म्हणायचं चांगला म्हणजे काय? इथं काय कपाळावर लिहून घ्यायचं का शर्टवर काय करायचं? चांगला माणूस म्हणजे काय? तर चांगला माणूस म्हणजे काय ह्याच्या व्याख्या ते मला वेगवेगळ्या गोष्टीतून उदाहरणातून सांगत जायचे. त्यातलं एक उदाहरण मी नक्की सांगेन. मला ते म्हणायचे की माणसाचं आयुष्य किती असतं? मी म्हणायचं 70, 80, 90 वर्ष. तर म्हणायचं नाही, माणसाचं आयुष्य फक्त 3 पानांचं असतं. 3 पानांचं फक्त माणसाचं आयुष्य असतं. पहिल्या पानावर जन्म लिहिलाय, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिलाय, मधलं एकच पान म्हणजे आयुष्य. मग ते मधलं एक पान म्हणजे तरी काय? तर काही लोक असतात स्वतःचा विचार करत रात्रभर जागी असतात. माझं कसं होईल, माझ्या बायकोचं कसं होईल, सॅलरी आहे अजून इन्क्रिमेंट होईल का, 1 BHK 2 BHK होईल का, रात्रभर स्वतःचा विचार करत जागे असतात. परंतु काही माणसं असतात आमच्या गाडगेबाबांसारखी, सिंधुताईंसारखी, बाबा आमटेंसारखी, जी रात्रभर जागी असतात दुसऱ्यांचा विचार करत, यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल. तर जी माणसं रात्रभर विचार करत जागी असतात, स्वतःचा विचार करत जी जागी असतात, त्यांच्या जागण्याला म्हणायचं जागरण. परंतु जी माणसं दुसऱ्यांचा विचार करत रात्रभर जागी असतात त्याला म्हणायचं जागृती. ह्या जागरणापासून त्या जागृतीकडचा प्रवास म्हणजे आपलं आयुष्य, तेवढं एकच पान. तर तू जागरण, आता तू जागरण करतोयस, पगार पैसा कधी मिळेल कधी मिळेल, तू चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न कर, तो आपोआप तू जागृतीच्या मार्गाला लागशील. मला या गोष्टी कळायच्या नाहीत खरं तर. मी म्हणायचं यार काय मी विचारतो काय, बाबा बोलतात काय, असं. मला आणखीन एक त्यांनी खूप आयुष्यात एक चांगली गोष्ट मला त्या काळात त्यांनी शिकवली. मला
ते म्हणायचे की बाळा मला सांग पर्सनॅलिटी म्हणजे काय. मी म्हणायचं पर्सनॅलिटी म्हणजे ही चप्पल, शूज, काय बूट, चप्पल, मी जो काय दिसतो ही माझी पर्सनॅलिटी आहे. मग ते म्हणायचे कॅरेक्टर म्हणजे काय. कॅरेक्टरचं तर स्पेलिंग पण मला धड माहीत नव्हतं. म्हटलं नाही माहिती मला कॅरेक्टर म्हणजे काय, कॅरेक्टरला अशी काय व्याख्या, म्हटलं मला नाही सांगता येणार. तर त्यांनी पर्सनॅलिटी आणि कॅरेक्टरमधला फरक मला त्या काळात सांगितला. ते मला असं म्हटलं की बाळा ज्या वेळेला अख्खं जग सगळं तुझ्याकडे बघत असतं आणि त्यावेळेला तू जे काही वागतोस, बोलतोस, करतोस त्याला म्हणायचं पर्सनॅलिटी. पण ज्या वेळेला कुणीही तुझ्याकडे बघत नसतं त्यावेळेला तू जे काही बोलतोस, वागतोस, करतोस त्याला म्हणायचं कॅरेक्टर. हा दोन्हीतला डिफरन्स आहे. हे त्यांनी त्यावेळेला बिंबवलं. आणखीनही बऱ्याच गोष्टी आहेत पण मी ओव्हरऑल त्यांच्या त्या बोलण्यानी हळूहळू थोडा का होईना पण बाहेर आलो आणि जॉब सर्च करायला सुरुवात केली. मग एक जॉब, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा करत मला एका इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये संधी मिळाली आणि मी तिथे जीव तोडून काम केलं आणि दरवर्षी मला एक 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 प्रमोशन मिळत गेलं आणि 5व्या वर्षी मी त्या ऑर्गनायझेशनचा महाराष्ट्राचा हेड झालो, महाराष्ट्र प्रमुख झालो. आणि त्यावेळेला मग मिळणारा पगार, माझा दवाखाना, हे ते माझं एकट्याचं उत्पन्न त्यावेळेला साधारण 5 लाख रुपये होतं. आणि पैशानं विकत घेते तर अशी प्रत्येक गोष्ट विकत घेऊन झाली माझी एसटीत बसायची लायकी नव्हती. तो मी निम्म जग फिरून आलो. रामबरोबरच्या चहाच्या टपरीवर कधी चहा प्यावासा वाटला तर 10 वेळ खिशा चाचपून बघायचो मी की पैसे आहेत की नाही आपल्याकडे, 4 आणि 8 आणि रुपया. तीच व्यक्ती पुढे जाऊन 5 स्टार शिवाय मी कुठं जेवतही नव्हतो. आयुष्याची दोन्ही टोकं पाहिली. एक तेही टोक पाहिलं जिथं भुक्यानं तडफडत होतं, एक हेही टोक पाहिलं की जिथं आत्ता सगळं काही आहे माझ्याकडे. आणि पुन्हा जेव्हा कधी एकटा असायचो ती सवयच आहे, पुन्हा डोक्यात काही काही विचार यायचे की आपल्याला 5 रुपये मिळत होते त्या काळात, तेव्हा आपण सुखी होतो का नव्हतो. आज 5 लाख रुपये मिळतात तरी आज आपण सुखी आहोत का नाही आहोत. कारण 5 रुपये होते, 5 रुपये मिळत होते त्यावेळेला पोटात दुखायचं का तर भूक लागली. आज 5 लाख रुपये मिळतात तरी पोटात दुखतंय का तर खूप खाल्लंय. म्हणजे 5 रुपयात सुद्धा समाधान नव्हतं आणि इथं 5 लाखात सुद्धा समाधान नाही आहे. एक प्रश्न मी असा विचारतो, तुम्ही त्या कंपनीमध्ये यू आर हॅपी, 5 लाख पगार होता, सगळा गाडी बिडी बंगला, अशा वेळी आपण जो डिसिजन घेतला या कंपनीत मला राहायचं नाही, मला भिकाऱ्यांची सेवा करायची, हा विचार मनात कसा आला? येस, तर मी महाराष्ट्र हेड म्हणून मला पुढचंही प्रमोशन मिळणार होतं, मिळालं असतं. आणि जेव्हा मी एकटा होतो त्यावेळेला फ्लॅशबॅकमध्ये जाऊन विचार करायचो की लोक आपल्याला आता किती रिस्पेक्ट देतात, पण हा रिस्पेक्ट मला नाही आहे. हा रिस्पेक्ट आहे त्या खुर्चीला. अभिजित या नावाला रिस्पेक्ट नाही आहे. ते खुर्चीवर त्या बसलोय, खुर्चीला. एक्झॅक्टली. हा जो काही माझ्या मागचा माहोल जो काही आहे हा रिस्पेक्ट त्याला आहे, व्यक्ती म्हणून मला तो रिस्पेक्ट नाही आहे. हा विचार माझ्या डोक्यात यायला लागला. आणि पण तरी सुद्धा जे काही आयुष्यात जे काही मिळतंय आत्ता, हे त्या काळात जर मला ते आजोबा भेटले नसते तर मग मी आज इथं येऊ शकलो नसतो. आणि मला त्यांना आता जाऊन भेटून सांगायला पाहिजे की बाबा मी कुठं 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 पोहोचलो नाही. मी आता ही गोष्ट सांगतो तुम्हाला, 2014ची, हे मला जे वाटलं त्यावेळेला 2014 आजोबा मला भेटले होते 1999 साली. हा, मला भेटले त्याच वेळी ते 72-74 वर्षाचे होते. तर 1999ला मला ते भेटले. पण 2014 साल उजाडावं लागलं मला की त्यांना जाऊन आपण भेटून एकदा नमस्कार करून यावा. मधला 14-15 वर्षाचा जो काळ आहे हा फक्त पद, पैसा, प्रतिष्ठा याच्या मागे धावण्यात गेला. आणि मी विसरून गेलो होतो की कुणीतरी आपल्याला मदत केली आहे, कुणीतरी शिडी आपल्याला ठेवलेली होती म्हणून आपण इथपर्यंत आलोय. पण ही आठवण याला 14 वर्ष गेली. 2014 साली मी त्या बाबांना जेव्हा भेटायला गेलो की त्यांना दाखवायचं होतं की बघा माझं ऐश्वर्य काय आहे, ही माझी गाडी आहे, माझे ड्रायव्हर आहेत, हे असं हे असं हे असं आहे. आणि मला असं वाटत होतं की ज्या माणसाने मला मदत केली त्या माणसाला आपण आता आयुष्याच्या उतार वयात काहीतरी मदत करू. पण जेव्हा मी तिथं गेलो त्यावेळेला मला कळलं की त्या आजोबांची डेथ 10 वर्षापूर्वी रस्त्यावरच झाली. 10 वर्षापूर्वी रस्त्यावर झाले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुद्धा नाही झाले. पुन्हा माझ्या मागं मेडिकल कॉलेजमध्ये मी येतोय, ती जी कवटी आणि तो जो बोनसेट मिळाला होता तो बोनसेट मला एका अशाच निराधार निराश्रित व्यक्तीचा मिळाला होता. आणि आज मला जे बाबा भेटले होते, ज्यांनी मला रस्त्यातनं उचलून कडेवरनं खांद्यावर डोक्यावर घेतलं, आज त्या बाबांना मी मदत नाही करू शकलो आणि आज त्याच्यामुळे ते सुद्धा निराधार आणि निराश्रित म्हणूनच गेलेत. ही ती एक बोच होती माझ्या मनामध्ये
की मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं, त्यांच्या ऋणातून उतराई व्हायचं होतं, पण मी ऋणातून त्यांच्या कधी उतराई होऊ शकलो नाही. आणि ती खंत, ती एक बोच मनाला लागली. घरी आलो, माझ्या डोक्यात सतत तेच विचार. मनीषा माझी बायको, ती मला म्हटली की अरे ठीक आहे, त्यांच्यासाठी काहीतरी तुला करायचं होतं, ते गेले, पण त्यांच्यासारखी अजून बरीच माणसं आहेत ना, त्यांच्यासाठी काहीतरी कर, म्हणजे ॲटोमॅटिकली गेलेल्या बाबांना श्रद्धांजली मिळेल. आणि हा सगळा पूर्ण 1 वर्षभर विचार करायला वेळ घेतला, सगळ्या गोष्टींची निर्वानिरव केली. आणि 15 ऑगस्ट 2015ला मी माझा जॉब सोडला. 15 ऑगस्टला जॉब सोडण्याचं कारण असं की 15 ऑगस्टला आपला भारत स्वतंत्र झालेला आणि मी सुद्धा पद, पैसा, प्रतिष्ठा याच्यातून मी स्वतंत्र झालो आहे याची मला आठवण राहावी. वेगळ्या अर्थाने मी स्वतंत्र झालो याची आठवण मला राहावी. आणि तेव्हापासून मग 16 ऑगस्ट 2015 पासून भीक मागणाऱ्या लोकांसाठी मी सोम ट्रस्ट चालू केलं, काम करायला सुरुवात केली. सोम ट्रस्ट त्याच्यानंतर आणखीन सुरू झालं. आता काम करायचं म्हणजे काय करायचं हे मला माहीत नव्हतं. भीक मागणाऱ्या लोकांसाठी काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर बाबा आपण डॉक्टर आहोत, आपण गोळ्या औषध देण्यापेक्षा अजून काय करू शकतो. म्हणून मग मी या लोकांमध्ये जायला सुरुवात केली, ओळख करायला सुरुवात केली. परंतु तो त्यांचा विरोध इतका टोकाचा होता की तुम्ही आमच्यात येऊ नये. याच्यासाठी असं होतं की मी खूप पूर्वी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला असायच्या आधी मी रेड लाईट एरियात काम करायचो. शरीर विक्री करणाऱ्या महिलांचं पुनर्वसन करण्यासाठी मी त्या कायम त्या रेड लाईट एरियात मी दिसायचो. लोकांना वाटायचं की मी दलाल आहे. तर ज्यावेळेला मी भीक मागणाऱ्या लोकांमध्ये जायचो त्यावेळी दुसरे लोक सांगायचे, अरे हा तर सारखा त्या वस्तीत असतो पडीक, आणि तुमच्या पोरीबाळींना घेऊन जाऊन मुंबईला नेऊन कुठेतरी विकेल, हे डोक्यात त्यांच्या कोणीतरी घातलं. त्याच्यामुळे त्या लोकांनी मला तीव्र विरोध केला, आमच्यात यायचं नाही. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की दिसत नाही, डॉक्टर हे होत नाही, ते होत नाही, अशा गोष्टी आपण रस्त्यात नाही करू शकत. मी म्हणायचं चला मी तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जातो, तिथं तुम्हाला ॲडमिट करतो. लोक माझ्याबरोबर यायचे नाहीत, कारण डॉक्टरांना देव समजलं जातं, तिथे डॉक्टरांना राक्षस सुद्धा समजलं जातं. लोकांना वाटायचं की हा आमच्या पेशंटला घेऊन जाईल आणि किडन्या काढून विकेल, ब्लड काढेल, किडन्या काढेल, अजून 100 गोष्टी. त्याच्यामुळे ना सर 3 वर्ष मला हा काळ गेला की मी टफ चाही पलीकडचा, लोक तोंडात थुंकलेत, लोक काठ्या घेऊन अंगावर आलेत, लोकांनी चपला फेकून मारलेत, हे ती 3 वर्ष. आणि माझं असं झालं होतं की मी मागचे दोर सगळे कापून आलेलो, जॉब सोडला, सगळं सोडलंय. मी यांच्यासाठी काहीतरी करायला आलो नाही, हे मला येऊ देत नाहीयेत, ना घरका ना घाटका, असं माझी ती अवस्था झाली. परंतु काही घटना अशा घडत गेल्या की त्यांना जाणवलं की नाही हा आपल्यासाठीच काहीतरी करतोय. आणि मग तेव्हापासून त्यांच्याबरोबर उठबस सुरू झाली. काम माझं एप्रिल 2018ला ॲक्च्युअल माझं काम सुरू झालं. 3 वर्ष आता मी काहीतरी करू शकतो. हे 2018 एप्रिल 2018 त्यांच्या सहकार्याने त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो. आणि मग आपण आता पुन्हा तेच काहीतरी करायचं म्हणजे काय करायचं. पण म्हटलं ठीक आहे आपण गोळ्या औषधे देऊ शकतो, पण मग एक गठ्ठा लोक आपल्याला सापडणार कुठं, हे एक इकडं एक तिकडं एक तिकडं कसं. मग मी फिरायचो नुसता असा. ह्या फिरण्यातून मला एक गोष्ट कळली की आपण ज्या समाजात राहतो तिथं आपण देवांना सुद्धा वार वाटून दिले. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर सोमवार दिलाय शंकराला, मंगळवार देवीला, बुधवार गणपतीला, गुरुवार साईबाबा स्वामी समर्थ दत्ताला, शुक्रवार अल्लाला, शनिवार मारुतीला, रविवार येशूला. ज्या दिवशी ज्या देवाचा वार असतो त्या दिवशी तिथं भक्तांची गर्दी जास्त असते, आणि जिथं भक्तांची गर्दी जास्त असते बाहेर भिक्षेकारांची सुद्धा गर्दी जास्त असते. हे एकदा मला कळलं. आणि म्हणजे अजून खोलात जाऊन विचार केला तेव्हा मला असं वाटलं की भक्त आणि भिक्षेकरी दोघंही सारखेच आहेत. कुणीतरी आत मागते, कुणीतरी बाहेर मागते, इतकाच फरक असतो. मी या बाहेरच्या मागणाऱ्या लोकांसाठी काम करायला सुरुवात केली. मग मी काय करतो, सगळा अख्खा दवाखाना म्हणजे साधारण 150 ते 200 किलोचं साहित्य माझ्याकडे असतं मोटरसायकलवरती. हे घेऊन मी सोमवारी शंकराच्या मंदिरांच्या बाहेर जाऊन बसतो, मंगळवारी देवीच्या, बुधवार गणपतीच्या, गुरुवार साईबाबा स्वामी समर्थांच्या, शुक्रवारी दर्गा आणि मशीद, आज शनिवारी शनी आणि मारुतीच्या मंदिराच्या बाहेर जाऊन मी बसतो. आणि या लोकांमध्ये उठतो, बसतो, जेवतो खातो म्हणजे माझ्या घरातला डब्बा नाही घेऊन जातात, त्यांना जे काही भिकेमध्ये मिळालेलं असतं तेच आम्ही तिथे एकत्र बसून खातो. वैद्यकीय सेवा मी रस्त्यावरच त्यांना तिथं देतो. जे मला रस्त्यात नाही करायला जमत ते वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या आपण टायअप करून घेतल्या, आपण तिथं त्यांना ॲडमिट करतो आणि संपूर्ण खर्च आपण करतो. तर हा एक फक्त वैद्यकीय पोर्शन, एक वैद्यकीय पार्ट की आपण त्याला वैद्यकीय सेवा देतोय. मला छान वाटायचं की ह्या लोकांना वैद्यकीय सेवा कुणीच देत नाही, जीव जातात, बऱ्याचशा गोष्टी होतात, तिथं आपण यांना वैद्यकीय सेवा देतोय
हे मला छान वाटायचं सुरुवातीला. आपण एका माणसाला कोणाला तरी मदत करू ही भावना होती माझी. पण एकाचे 2, 4, 8, 16, 32, 64 कसे झाले माहीत नाही. आज आमच्याकडे 1100 लोक आहेत. या 1100 लोकांना मी रस्त्यावरतीच ट्रीट करतो, रस्त्यावरतीच हे करतो. आणि हे माझं रस्त्यावरचं कुटुंब आहे, 1100 लोकांचं कुटुंब आहे. म्हणजे मी नेहमी पेपरात वाचत असतो की जगातले हे 10 श्रीमंत लोक आहेत, भारतातले हे 10 श्रीमंत आहेत, महाराष्ट्रातले हे 10 श्रीमंत आहेत. पण मला त्या बातम्या खोट्या वाटतात. माझी श्रीमंतीची अशी व्याख्या, ज्याच्या घरात त्याची आई आणि बाप राहतात तो खरा श्रीमंत माणूस. निसर्गाने मला इतकं श्रीमंत बनवलं की मला तर ह्या माझ्या 1100 कुटुंबामध्ये 200-300 आई आहेत, 200-300 वडील आहेत, 200-300 आजी आणि आजोबा आहेत. आणि ह्या वयात मला आणि मनीषाला 200-300 पोरं सुद्धा आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं जगातलं सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मी आहे. समाधान आहे. तर हा एक वैद्यकीय पोर्शन, वैद्यकीय सेवा देता 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 मला असं वाटलं की ठीक आहे, वैद्यकीय सेवा मी देतोय, आजच्या ऐवजी उद्या जातील, उद्याच्या ऐवजी परवा जातील, 2-4 वर्षांनंतर अजून जातील. पण ही 2-4 वर्ष जगून सुद्धा यांनी काय केलं? लोक यांना काय म्हणतात? भिकारीच म्हणतात ना. म्हणजे जगतानाही भिक्षेकरी म्हणून जगले, मरतानाही भिक्षेकरी म्हणून जगतील. मग मी नुसतं यांचं लाईफ वाढवून काय केलं? व्हॉट वॉज द व्हॅल्यू ॲडेड? माझ्या कामामुळे कुठं व्हॅल्यू काय ॲड झाली? आणि त्यावेळेला असं वाटलं की आजचा जो भिक्षेकरी समाज आहे ह्यात गावकरी व्हायला पाहिजे. तुम्ही आणि मी आपण गावकरी आहात. का गावकरी आहात? तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असतील, माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत सगळे. आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, आपली बँकेत खाती आहेत, आपल्याकडे शाळेचा दाखला आहे, जन्माचा दाखला आहे, अजून 100 गोष्टी आहेत आपल्याकडे, पासपोर्ट आहे, पॅन कार्ड, सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. पण यांच्याकडे कुठलंही काही नाही आहे, कुठलंही डॉक्युमेंटेशन यांच्याकडे नाही आहे. म्हणजे फक्त भिक्षेकरी आणि गावकऱ्यामध्ये एवढाच फरक आहे. आपल्याकडे डॉक्युमेंटेशन आहे, त्यांच्याकडे काहीच डॉक्युमेंट नाही आहे. हा भिक्षेकरी समाज आहे, ह्याला जर मला गावकरी बनवायचं असेल तर मला काय करायला हवं आहे? आपण ह्या रूममध्ये बसलो आहोत, आपण गावकरी आहोत. हे रूमच्या बाहेर ते भिक्षेकरी आहेत. त्या भिक्षेकरांना ह्या रूममध्ये, म्हणजे या गावकऱ्यांच्या रूममध्ये जर आणायचं असेल तर मला काय करावं लागेल? आणि जेव्हा ते गावकरी म्हणून जगतील, भिक्षेकरी म्हणून नाही, तेव्हा मी काय करतोय त्या कामाचा खरा कुठंतरी ती व्हॅल्यू ॲड होईल त्याच्यामध्ये. पण मग जर ह्या भिक्षेकरांना जर गावकरी करायचं असेल मला, तर त्यांनी मधला जो एक टप्पा जो काही आहे तो एक पाळायला पाहिजे. तो म्हणजे त्यांनी भीक मागणं सोडून कष्टकरी व्हायला पाहिजे. नोकरी असेल, कुठलाही व्यवसाय असेल, काही असेल, त्यांनी कष्टकरी व्हायला पाहिजे. त्या नोकरी किंवा त्यांना कष्ट करण्यासाठी काही तुम्ही मार्ग दाखवले, त्या मार्गावर आणून सोडला? येस येस येस. तर हा विचार सुरू झाला की आपण ह्या भिक्षेकरांना जर गावकरी बनवायचं असेल तर त्यांनी आधी कष्टकरी बनले पाहिजे. आणि तेव्हापासून आमच्या कामाची टॅगलाईनच ही आहे की भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी. ह्या टॅगलाईनला घेऊनच आम्ही काम करतोय. आम्ही जे काही काम करतोय ह्या टॅगलाईनवरती फोकस ठेवूनच काम करतोय. मग आता ह्यांची माझी छान रिलेशनशिप आहे. मी त्यांच्यात रोज उठतो, बसतो, जेवतो, खातो, वैद्यकीय सेवा देतो. ह्यांच्या घरातलं कुटुंब प्रमुख आहे आज मी जे सांगेल ते ऐकायला आज हे लोक तयार आहेत. मग ह्याचा आपण चांगल्या पद्धतीने का नाही वापर करून घ्यायचा हा विचार केला. आणि मग त्यांच्यात पोटेन्शियल काय आहे, त्यांच्यात स्ट्रेंथ काय आहे, त्यांच्यात विकनेस काय आहे, त्यांना काय येतं आहे, त्यांना काय आवडतं आहे, कशात ते आनंदी आहेत, हॅपी आहेत, समाधानी आहेत, काय केलं म्हणजे त्यांना बरं वाटतंय, ह्या गोष्टींचा विचार सुरू केला. आणि त्यांना जे जमतील, झेपतील असे व्यवसाय आपण त्यांना टाकून द्यायला सुरुवात केली. ह्याच्यात तुम्हाला आता या घडीला किती टक्के यश तुम्हाला मिळालं असं तुम्हाला वाटतं? टक्केवारीत यश नाही सांगता येणार मला, कारण हे कसं आहे की समुद्र आहे, समुद्रात किती लिटर पाणी आहे हे जगात कोणाला अंदाज कोणीतरी करू शकतो. परंतु याच्यात मला यश किती मिळालं किंवा काय हे असं टक्केवारीमध्ये सांगता येणार नाही. पण अगदीच आकडेवारी जर सांगायचं म्हटलं तर 265 लोकांनी भीक मागणं आजपर्यंत सोडलेलं आहे. तुमच्या कामाचं यश आहे म्हणजे? अजून यश मी नाही मानत त्याला. 265 हा आकडा टेक्निकली, स्टॅटिस्टिकली कमी सुरुवात आहे. आपण एक काय म्हणूयात, एक गाडी पेटवली आहे, मशाल व्हायला अजून वेळ लागेल. आणि ही मशाल पेटवायला, मशाल जर करायची असेल तर समाजाची मदत पाहिजे मला. डोनेशन म्हणून नव्हे, डोनेशन म्हणून नव्हे, सहभाग मला त्यांचा हवा आहे. असं नाही की तू पैसे घे, काम कर आणि एका भिकाऱ्याला तू गावकरी बनव. नो. भिक्षेकरी का तयार होतात तर कसं आहे, त्याच्या आधी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की एखादी व्यक्ती असते, ही एखादी व्यक्ती आहे, हिला घरातून बाहेर काढले, मुलगा बघत नाही, सून बघत, कुणीच बघत नाही, ही घराच्या बाहेर आली. समाज आपला दातृत्व आहे समाजामध्ये. लोकांना वाईट वाटतं की आजी आहे, हिला काहीतरी द्यायला पाहिजे आपल्याला, म्हणून लोक मग तिला 2, 5, 10 रुपये देत, जो तो आपापल्या जी कुवत असेल त्या कुणी खायला देतं, कुणी साडी देतं, कुणी कपडा देतं, कुणी अंगावरचं चादर देतं, कुणी काय देतं, कुणी काय देतं, आणि 1, 2, 5 रुपये देतात. असं दिवसभरातून त्या आजीला काहीतरी मिळतं.
साधारण ऑन एन ॲव्हरेज एका भीक मागणाऱ्या व्यक्तीला साधारण 300 रुपये पर डे मिळतात. आता काय होतं, ही एक व्यक्ती गरीब आणि गरजू आहे, हिला खरंच गरज आहे, हिने जर भीक नाही मागितली ही मरून जाणार आहे, अशी ही गरीब गरजू खरोखर गरज आहे हिला, अशी ही एक व्यक्ती आहे. पण मग काय होतं, त्याच वेळेला दुसऱ्या बाजूनी काय होतं, हमाली करणारा एक वर्ग आहे किंवा इतर खूप कष्टाची कामं करणारा वर्ग आहे, जो दिवसभर काम करतो आणि त्यांना सुद्धा मजुरी 300 रुपये मिळते. ती व्यक्ती बघते की ही एक आजी आहे, हिला काही काम न करता 300 रुपये मिळतात आणि मी एवढं काम करतो, मलाही 300 रुपये मिळतात, मी कशाला एवढे कष्ट करू. मग मी काय करतो की मी पण जाऊन त्या आजीच्या शेजारी बसतो आणि मला काही काम न करता मलाही 300 रुपये मिळायला लागतं. हा धंदा चांगला वाटल्यामुळे मग मी काय करतो, माझी बायको कुठेतरी काम करत असते, त्या बायकोला म्हणतो ये माझ्या शेजारी बस. बायको तिच्या वडिलांना बोलवते, या तुम्ही माझ्या शेजारी बसा. मी माझ्या आई वडिलांना बोलवतो. असं करत करत मी अख्ख्या माझ्या खानदानाला घेऊन तिथे बसतो. एका गरीब आणि गरजू व्यक्तीला बघता 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 बाकीचे जे 10 लोक आहेत असे, ज्यांना फक्त कष्टाचा कंटाळा आहे किंवा कमी कष्टात जास्त मोबदला हवा आहे, असे लोक तिथं 10 येतात. म्हणजे आत्ता जर तुम्हाला सरासरी प्रमाण जर काढायचं असेल तर तुम्ही जे काही तुमच्या नजरेत जेवढे भिक्षेकरी बसतील एकाच 10 प्रमाणे त्यातलं एकच गरीब आणि गरजू असतो. बाकीचे 9 लोक जे आहेत हे फक्त कष्ट करायचे नाहीत म्हणून तिथे आलेले आहेत. तर मी म्हटलं ना, समाजाचा सहभाग, समाजाने दिसेल त्या व्यक्तीला स्वतःच्या पदरात पुण्य पाडून घेण्यासाठी रुपया 2 रुपये 5 रुपये म्हणून कोणाला भीक देऊ नये. ही अशा प्रकारची भीक दिल्यामुळं लोक खूप स्वतःचे कामधंदे, तुम्ही फील्डवरती याल तेव्हा मी दाखवतो तुम्हाला, लोकांनी असलेले कामधंदे सोडून भीक मागायला सुरुवात केली. कष्ट नको आहेत. म्हणून समाजाची एकच समाजाला विनंती आहे की ही भीक देणं पूर्णतः आपल्याला बंद करायची आहे. आपल्याला मदत करायची, एखाद्या व्यक्तीला आपल्याला मदत करायची. भीक आणि मदतमध्ये फरक आहे. भीक म्हणजे एखाद्याला खड्ड्यात ढकलणं आणि मदत म्हणजे एखाद्याला खड्ड्यातून बाहेर काढणं. साधी गोष्ट, सिंपल. एखादा जर माणूस डोंगरावर चढत असेल आणि आपण त्याचा पाय खेचला तर तो पडणार आहे. पण एखादा जर पडलेला माणूस असेल आणि आपण त्याचा हात खेचला तर तो उठून उभा राहणार आहे. खेचण्याची प्रक्रिया सेम आहे, पण मग तुम्ही पाय खेचून पाडायचं, हात खेचून उचलायचं, तुम्ही ठरवायचं. ही समाजाला विनंती आहे माझी की मग एखाद्याला असे 2 आणि 5 10 रुपये देऊन भीक देऊन त्याला खड्ड्यात टाकला, त्याला आयुष्यभर त्याला तसंच भिकारी म्हणूनच हिरमत मरू द्यायचं की त्याला त्याच्यातून बाहेर येण्यासाठी तुमच्या रुपयाचा वापर करायचा आहे. बरं, आत्ता हे तुम्ही जे काही काम करता त्याच्यासाठी विटॅमिन एम म्हणजे पैसे आवश्यक आहेत. हे पैसे तुम्हाला कसे येतात? म्हणजे पैशाचा तुम्हाला अनुभव आहे की लोक आपणून तुम्हाला देणगी देतात की तुम्हाला त्याच्यासाठी लोकांकडे याचना करावी लागते किंवा असं मी काम करतो आहे तुम्ही मला मदत करा? तुमचा अनुभव काय आहे? थोडंसं मागे येतो आहे प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी की आपण साधारण ह्या 256 लोकांना बाहेर काढलेले भीकीमधून, या व्यतिरिक्त यांची जी भीक मागणारी मुलं आहेत, या भीक मागणाऱ्या मुलांना ऑन एन ॲव्हरेज 1000 रुपये भीक मिळते. 1000 रुपये पर डे भीक मिळते पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये. म्हणजे ज्या पालकांकडे एक मुलगा असेल तो एक मुलगा त्यांना महिन्याला 30,000 रुपये कमवून देतो. 2 मुलं असतील तर 60,000, 3 मुलं असतील तर 90,000. ह्या पट्टीत आणि ह्या प्रमाणात पैसे मिळतात. म्हणून पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये टाकत नाहीत. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, माझ्यासारख्या भीक मागणाऱ्या पालकाकडे 3 मुलं आहेत. मला वाटतं 3 मुलं जर 90,000 देत आहेत तर 10 मुलं असतील तर किती देतील मला पैसे? कशी वाढवायची? पोरं कशी वाढवणार? ती झेरॉक्स कॉपी नाही की जरा 10 कॉपी घेऊन दुसऱ्यांची पोरं चोरायची. इथून गुन्हेगारी वर्ग सुरू होतो. म्हणजे एक गोष्ट एक आहे पण त्याला अनंत पैलू आहेत. ज्या पालकांकडे 3 मुलं आहेत ते तर कधी शाळेत टाकत नाहीत, उलटी त्यांना जास्त मुलं हवं असतात म्हणून ते इकडून तिकडून परत, तुम्ही पेपरमध्ये बातमी वाचत असाल हॉस्पिटलमधून हिचं बाळ पळत, तुम्ही भीक देऊ नका कारण ते पैसे त्यांना पोचत नाही, ते त्यांच्या टोळी प्रमुखाला ते. एक्झॅक्टली. तर गुन्हेगार खाणं द्या, मी तर घेत नाहीत बघा. हां, मी सांगितलं ना की त्यांना खाणं नको, त्यांना पैसे हवे असतात, तर ते खाणंही घेत नाहीत. तर तरीसुद्धा आमची जी काही त्यांच्यावर रिलेशनशिप आहे, अशा 52 मुलांना आपण दत्तक घेतलं आणि आय एम व्हेरी प्राऊड टू से की यावर्षी आमचा एक मुलगा PSI होईल. त्याचं अख्खं खानदान भीक मागतं आहे. दुसरी मुलगी आहे आमची, ती आत्ता BSc कॉम्प्युटर करते, 3rd इयरची फी आत्ता भरली आहे. आत्ता जे भेटतील ते भेटतील. काय असतं आता माझे 60 स्पॉट आहेत सर, त्यापैकी आपण फक्त एका स्पॉटला जाणार आहे आणि सगळे विखुरलेले लोक आहेत, पण भेटतील बऱ्यापैकी.
तिसरा एक मुलगा आहे आमचा, तो MBA करतोय सर, 3rd इयरला आहे. त्याचा भीक मागणारं खानदान निश्चित भेटेल. कुठे आहे पण तो? कॉलेज. मी फक्त पुण्यापुरतंच बोलतोय. आणि चौथी एक मुलगी आहे सर, तिचंही अख्खं खानदान आता भीक मागताना भेटेल आपल्याला 100%. शनिवार वाड्याच्या आसपास आपण आज जाणार आहोत. तिथं शनीचं मंदिर आहे, आज शनिवार आहे म्हणून आपण तिकडे चाललोय. तिचे आई वडील भेटतील, त्यांच्या मुलीला आपण IAS करतोय. ती IASला बसली आहे. येत्या काही वर्षात ती कलेक्टर होईल असं माझं स्वप्न आहे. प्रत्येक वेळेला आली की ती माझ्या पाया पडते. मी तिला म्हटलं, आणि ती कौतुक करते माझं, सर असं सर तसं. तिला मी म्हणतो की ज्यावेळी तू कलेक्टर होशील आणि ज्यावेळेला तुझं दार वाजून मी म्हणेन तुला की मे आय कमेंट मॅडम, त्यावेळेला मला जे काही वाटेल ना तो आनंद ते तू मला दे. तू माझं काही कौतुक करू नकोस आत्ता सध्या, तू फक्त अभ्यासावरती फोकस. तर हे सगळं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, सगळं रस्त्यात चालतं. हे मी कुठल्याही 4 भिंतीच्या आत करत नाही, सगळं रस्त्यावरती चालतं. तुमच्या बिल्डिंगच्या समोर एक 10 वर्ष भीक मागणारी व्यक्ती असेल, ती आता कामाला लागली, हे तुम्ही बघता. इतके दिवस, इतके महिने एक मूल भीक मागतंय, ते आता सॅक घेऊन शाळेत चाललं, युनिफॉर्म घालून, हे बघता. त्यावेळेला तुम्ही मला येऊन विचारता की हे कसं काय घडलं. मी ज्यावेळी काम सांगतो त्यावेळेला मग तुम्ही स्वतःच्या मनाने काहीतरी देता. तर समाजाचं दातृत्व इतकं आहे. मला आयुष्यात कधी कोणापुढे याचना करावी लागली नाही की मला व्हिटॅमिन M काम बोलतं, पैसा कमी पडतोय किंवा काय कमी पडतं. जर कधी कमी पडला ना सर, तर तो कुठून येतो आणि कसा येतो मला माहीत नाही आहे. मी ज्यांच्याकडून एखादी वस्तू जर मला घ्यायची असेल, ती मला काही वेळेला फ्री देऊन टाकते किंवा ती कमीत कमी पैशात देते. ज्या हॉस्पिटलमध्ये मी पेशंट ॲडमिट करतो तिथून मला बिलं माफ होतात. की अशा बऱ्याच अनंत गोष्टी घडतात. लोक पैसे आणून देतात, हातामध्ये देतात. आणि उलट मला एक वेळ अशी येते की आत्ता आहेत सध्या पैसे, लागले तर मी मागतो तुमच्याकडे, अशी वेळ येते. तर समाजाचं हे दातृत्व आहे आणि मी खरोखर नतमस्तक आहे समाजापुढे. समाजाचे हात उधार घेतलेत फक्त. बाकी लोक माझं कौतुक करतात, मनीषाचं करतात, पण असं नाही आहे. सगळं करतोय समाज. आम्ही फक्त पोस्टमन म्हणून ते तळागाळापर्यंत पोहोचवतोय. कामाला ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळीचे चॅलेंजेस वेगळे होते. त्यावेळी मला प्रत्यक्ष ज्या समाजासाठी मी काम करतोय त्या समाजाकडनंच मला चॅलेंजेस येत होते. पण ते नॅचरलसुद्धा होतं, ते अपेक्षित होतं. कारण ही सगळी निरक्षर मंडळी आहेत, अडाणी मंडळी आहेत, अशिक्षित मंडळी आहेत. समोरची व्यक्ती कोण आहे, काय आहे, कशासाठी करते हे समजण्याची त्यांची पात्रताच नाही आहे. एक वय जरी वाढलेलं असेल, लहान मुलासारखीच ती होती. तर त्यांच्याकडनं जे काही मला अडथळे आले ते समजून घेण्यासारखे आहेत. ते जे काही वागले ते त्यांच्या परिस्थितीत बरोबर होतं. त्यांना ज्या ज्या गोष्टी समजल्या होत्या त्या. मला अडथळे येतात ते सगळे सुशिक्षित लोकांकडून, आणि ज्यांना आपण सुसंस्कारित म्हणतो अशा लोकांकडून, जे व्हाईट कॉलर्ड आहेत अशा लोकांकडून मला चॅलेंजेस येतात. मला भिक्षेकरांकडून कुठल्याही प्रकारचं चॅलेंज येत नाही. समाजात पुन्हा सगळीकडेच नाण्याला 2 बाजू असतात. एक व्हाईट आहे, म्हणजे एक पांढरे एक काळे. भिक्षेकरांमध्ये मी सांगितलं एक खरंच गरीब आणि गरजू आहे, दुसरा मात्र मुजोर गट आहे किंवा आपण काय प्रोफेशनल बेगर्स म्हणूयात. समाजामध्ये सुद्धा 2 गट आहेत. एक तुम्हाला शारीरिक, आर्थिक, मानसिक जीव तोडून मदत करेल, हा एक गट. ज्यांचे माझ्या खांद्यावर हात आहेत, पाठीवर हात आहेत. मी पुढं जावं म्हणून जितकी काही त्यांच्याकडे ताकद आहे तेवढी ती ताकद माझ्या पाठीमागे लावतात. हा एक गट आहे. ह्या गटाला मी खरोखर नतमस्तक, हा शब्द फार छोटासा आहे, पण मी या समाजातल्या या गटापुढे नतमस्तक आहे. आज जे काही काम सुरू आहे हे सगळं या गटामुळे सुरू आहे. पण पुन्हा नाण्याची दुसरी बाजू जी काही आहे, समाजातलाच एक काही गट आहे, त्याला आपण समाजकंटक असं म्हणूयात. आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल आणि दुसरा करत असेल तर काही लोकांना ती पाहवली जात नाही. ती कशी बंद पाडता येईल? एकतर आपण करत नाही, दुसरा करतोय त्याला करू द्यायचं नाही. ती कशी बंद पाडायची, त्याच्यासाठी एक गट कार्यरत असतो. आणि माझ्याच बाबतीत नाही, जगातल्या सगळ्यांच्या बाबतीत होतं. जी सामाजिक म्हणा किंवा अजून कुठलं काही काम करत असेल, प्रत्येकाच्या बाबतीत हा अनुभव असतो. आता माझ्या बाबतीत जर सांगायचं तर मी राहतो ह्या भाड्याच्या घरामध्ये. माझ्याकडे स्वतःचं काही नाही आहे. मला भिक्षेकरांसाठी काही कुठलं ट्रेनिंग सेंटर नाही का, माझ्याकडे आश्रम नाही, काहीही नाही माझ्याकडे नाही. मला ऑफिस नाही आहे साधं. मी रस्त्यावर बसूनच काम करतो. आता रस्त्यावर कुठंतरी बसायचं म्हणजे कोणाचं तरी दुकान तिथे येतं, कोणाचं घर येतं, कोणाचं हे येतं. तर मग लोक मला म्हणतात की तू इथं आमच्या दारात नाही बसायचं, तिकडं जाऊन बस कुठेतरी. तिकडं जाऊन बसलो तिथे कोणाचं तरी घर किंवा काहीतरी येतच. तिथनं तू इथं नाही बसायचं, तू तिकडं जाऊन बस कुठेतरी. मग मी पृथ्वीच्या पाठीवर जाऊ कुठे?
प्रत्येकाने जर मला उठवलं तर मी पृथ्वीच्या पाठीवर जाऊ कुठे? कोणाच्या तरी घरापुढे, कोणाच्या तरी ऑफिस पुढे, कोणाच्या तरी वैयक्तिक मालकीच्या जागेवर, भले गव्हर्नमेंटच्या जागी मी कुठंतरी बसावंच लागतं. अशा वेळेला मग मी जर ऐकलं नाही तर मग लोक येतात. मी असा सगळा अख्खा डबे घेऊन माझा म्हणजे जसा डोंबारी रस्त्यात खेळ मांडतो तसा मी तो खेळ मांडलेला असतो. माझ्याकडे सांगितलं मी 150-200 किलोचं साहित्य असतं. आता तुम्ही बघाल सगळं त्याचं मांडलेलं असतं. माझ्या भोवती तुडुंब गर्दी असते 100-150 लोकांची. आणि तिथं ही लोक येतात. मग लाथेनं डबे उडव, कुठं काय कर, कुठं काय कर, कुठल्या एखादा गट येतो तिथून हाकलून देण्याचा प्रयत्न करतो, पोलिसांना बोलवतात, अशा अनंत गोष्टी. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, मी भिक्षेकरांना काय म्हणूयात आपण, गुडघा दुखून गुडघ्याचे पट्टे आहेत, मानेचे पट्टे आहेत, काठ्या आहेत, कोबड्या आहेत, वॉकर आहेत. त्याच्यानंतर आपण कितीतरी भीक मागणाऱ्या लोकांचे दिसत नाही म्हणून ॲक्सिडेंट होतात, तर ते दिसत नाही म्हणून ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आपण त्यांचे डोळ्यांचे ऑपरेशन करून घेतो. लोकांना कानाला ऐकायला येत नाही, आपण त्यांना कानाचे मशीन्स देतो आहे. तर माझ्याकडे चांगल्या घरातले लोक येतात आणि म्हणतात माझ्या आजीचं ऑपरेशन करून द्या, माझ्या आईला ते वॉकर द्या फ्रीमध्ये, माझ्या आईला हे करा, माझ्या वडिलांचं ते करा. त्यावेळी मी त्यांना सांगतो की मी फक्त भीक मागणाऱ्या लोकांसाठी काम करतो आहे आणि मी नाही या गोष्टी तुम्हाला देऊ शकत. अशा वेळेला 1दा 2दा 3दा 4दा 5दा मला विनंती करतात ते. 6व्या वेळेला सुद्धा जर मी ऐकलं नाही तर माझी आई माई सगळी जी काय असते ती सगळ्या त्या 4-5 वाक्यांमध्ये माझ्या आईला, माझ्या बहिणीला आणि माझ्या अख्ख्या खानदानाला त्या 4-5 वाक्यात ते करतात. सगळा तमाशा होतो आणि लोकांना दुसऱ्याचा तमाशा बघायला खूप आवडतो. अशा प्रकारचे अनंत चॅलेंजेस आहेत. लोक बऱ्याच गोष्टी मागतात, ऑपरेशन करायला सांगतात, मी ती करून देत नाही ऑपरेशन्स, कारण मी पैसा वापरतो समाजाचा आणि समाजाच्या या याच्यातून मी ह्या बाकीच्या गोष्टी करू शकत नाही. त्याच्यानंतर लोकांचा एक गैरसमज आहे की डॉक्टर तुम्ही भीक मागणाऱ्या लोकांना प्रमोट करताय, तुम्ही त्यांना गोळ्या औषधं देता, हे देता ते देता, तर तुम्ही त्यांना प्रमोट करता. तर मी प्रमोट करत नाही आहे. जसं एखाद्या लहान मुलाला जर शांत करायचं असेल, आधी त्याला चॉकलेट द्यावं लागतं, आधी त्याच्याशी थोडंसं रिलेशनशिप तयार करावी लागते, मग तो आपला ऐकतो. तर हा तो प्रकार आहे माझा. या भिक्षेकरांना जर आपल्याला कष्टकरी करायचं असेल, गावकरी करायचं असेल, तर आधी त्यांना थोडंसं उचकारलं पाहिजे, आधी त्यांच्याशी एक रिलेशनशिप तयार केली पाहिजे. पण या दुसऱ्या समाजाचा तो एक माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की तुम्ही भीक मागणाऱ्या लोकांना प्रमोट करतात, व तुमच्यामुळे भिकारी वाढत आहेत, हाही माझ्याबद्दल बोललं जातं. तर अशा अनेक प्रकारचे चॅलेंजेस याच्यामध्ये आहेत. आणि पण तरीसुद्धा मला असं वाटतं की हे चॅलेंजेस आहेत, त्याच्याचमुळं खरं तर मी आणखीन जास्तीत जास्त पुढं जाण्याची एक उर्मी मिळते. लोक मला नेहमी प्रश्न विचारतात, डॉक्टर हे काम करताना तुम्हाला कधी डिप्रेशन येतं का, तुम्हाला हे कामच बंद करावं असं कधी वाटतं का? तर हो, मला दिवसातून एकदा तरी असं वाटतं की मी हे काम बंद करावं. लोक मला विचारतात की डॉक्टर तुम्हाला कधी असं वाटतं का की हे काम कधी बंद करावं म्हणून? तर हो, मला दिवसातून एकदा तरी वाटतं की मी हे काम बंद करावं. मला दिवसातून एकदा तरी वाटतं की मी हे काम बंद करावं. पण 99 वेळेला मला हे वाटतं की नाही, मी हेच काम केलं पाहिजे आणि त्याच्यामुळं 99 मेजॉरिटीकडे जास्त आहेत, त्याच्यामुळे मी 99 वेळेला हाच विचार करतो की नाही मला हे काम केलं पाहिजे. त्याच्यामुळे तो एकदा मनात आलेला विचार 99 गोष्टींच्या याच्यामध्ये धुवून जातो आणि जरी चॅलेंजेस असले तरीसुद्धा त्याच्यातून काम पुढं चाललं आहे. पण तुमच्या या प्रवासात अनेक मान्यवर व्यक्ती येऊन गेलेले आहेत. म्हणजे सिंधुताई सकपाळपासून डॉक्टर माशेलकर, आमटे, राणी बंग, तर त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं त्यांच्यासमोर? ही माणसं एवढी हिमालय एवढी आहे. उदाहरणार्थ सिंधुताई सपकाळ माई, त्यांचा मी मानसपुत्र आहे. जेव्हा अगदी खूप वर्षांपूर्वी जेव्हा त्यांची माझी भेट झाली त्यावेळी ते एकच वाक्य मला बोलल्या होत्या की तू माझ्या काळात जन्माला आला असतास तर माझ्या आयुष्याची परवड नसती झाली. एक पॉईंट असा होता, एक काळ असा होता की त्यांना जळगावच्या एका ठिकाणी त्यांना भीक मागायला लागत होती. त्या म्हटल्या की त्या काळात माझ्या तू जन्माला का नाही आलास? तू जर जन्माला आला असतास तर माझ्या आयुष्याची फरफट झाली नसती. लोक मला माई म्हणतात, मी तुला बाबा म्हटलं असतं. तर हे शब्द अंगावरती शहारे आणतात. आणि तेव्हापासून आपले डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर एका कार्यक्रमात जेव्हा हे काम कळलं आणि हे सगळं कळलं तेव्हा त्यांनी असं जवळ घेऊन मला सांगितलं होतं, आय एम प्राऊड ऑफ माय बॉय.
हे वाक्य आहे त्यांचं, मी पुस्तक एक लिहिलं, त्या पुस्तकात ही सगळी वाक्य आहेत. आय एम प्राऊड ऑफ माय बॉय म्हटले होते. आयुष्यात कधी, मी सांगितलं तुम्हाला माझं बालपण सगळं गुन्हेगारी वर्गात आणि ह्याच्यात गेलेलं आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला पाठीवर फटके पडलेत मला, भांडणं मारामारांमध्ये प्रत्येक वेळेला फटके पडलेत मला, कोणी चापटी मारलेत मला, बऱ्याच गोष्टी. कारण जे भांडण मारामारी म्हटलं एक घ्यायची तर दोन, एक द्यायची तर दोन घ्यावेही लागतं. परंतु हे रघुनाथ माशेलकरांचे हात पाठीवर पडले, फटका आणि गालावरनं हात फिरवला त्यांनी प्रेमाने, कौतुकाने, तोही माशेलकर सरांसारख्या व्यक्तीने. हा ट्रान्सफॉर्मेशन आयुष्यात घडलेलं, हे दोन्ही ते आता ते आठवताना वेगळं वाटतं असं की माशेलकर सरांसारखी व्यक्ती आपल्या पाठीवर हात ठेवते. अशी विश्वास नांगरे पाटील सरांनी जेव्हा त्यांना कुठून तरी कळलं होतं त्यांच्या मित्राकडून की मी असं असं काम करतो, तेव्हा ते कोल्हापूरला खूप सिनियर मोस्ट ऑफिसर होते. मला त्यांनी कोल्हापूरला भेटायला बोलवलेलं आणि कोल्हापूरला आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. आणि त्यावेळी मला त्यांनी सांगितलं होतं की तुला काही आयुष्यात अडचण आली तर मला फोन कर नक्की तू, हा आणि मी तुझ्यासोबत आहे, हा विश्वास तुझ्या मनामध्ये ठेव, हे वाक्य होतं त्यांचं. राणीताई आल्या होत्या, अभय बंग सर आणि त्या अशा मिळून काम करतात. आणि फार मोठी माणसं आहे ती. आणि माणूस जितका मोठा असतो ना तितका तो जास्त नम्र होतो. म्हणजे तुम्ही बघा ना, नारळाचं झाड उंच असतं पण तेच वाकलेलं असतं आणि बाकीची जी छोटी छोटी झाडं असतात ताट असतात. तर तसं आहे. राणीताईंचे मी जेव्हा पायाला हात लावले त्यावेळी ते म्हटले, अरे बाबा, अरे बाळा, तुझ्याच पायाला मला हात लावायला पाहिजे. हा त्यांचा मोठेपणा आहे, माझी काय अवकात नाही, माझी पात्रता नाही, पण मी माणूस किती मोठा असू शकतो हे सांगते. राणीताईंनी अख्खं हिमालयापेक्षा त्या मोठ्या आहेत. अभय बंग सरांचं काम, येस. आणि ही लोक जेव्हा अशी वागतात ना त्यावेळेला यांच्यामुळे आपण समृद्ध होऊन जातो. म्हणजे एखादा कुठेतरी पुस्तकात वाचलंय मी की अत्तराच्या दुकानात जरी आपण बसलो तरी आपण सुगंधी होऊन जातो. तशी ही माणसं आहेत, यांच्या नुसतं सहवासात आलो तरी आपण सुगंधी होतो. म्हणजे एक मी वाक्य वाचलं होतं, तुम्ही तर देवाला फुलं वाहिलीत तुमच्या हाताने तर तुमचा हात सुद्धा सुगंधी होतो. असा प्रकार आहे. बरं, मी आता आपल्याला जो काही वेळ उपलब्ध आहे याच्यासाठी तर मी आता थोडंसं समारोपाकडे येतो. आणि आपण जे काही काम करताय आता भिकाऱ्यांसाठी, भिकारी शब्द बरोबर नाही, तर आपले जवळजवळ 8-9 वर्ष आपण काम करताय, 10वं वर्ष सुरू आहे. तर हे जे काही काम करताय आत्ता या मोमेंटला, म्हणजे तुम्ही माझ्याशी बोलताय त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? या मोमेंटला तुम्हाला आणखी बरंच काही करायचं आहे, पण जे काही 10 वर्षात 9 वर्षात तुम्ही काय जे काय केलं त्याच्याबद्दल तुम्हाला आत्ता या क्षणाला कसं वाटतंय की मी एका योग्य मार्गावर चाललेलो आहे, असं तुमच्या भावना काय आहेत? आणि या कामात तुमच्या पत्नीबरोबर मी बोललो सुरुवातीला, पण तुम्हाला काय वाटतं की या कामात तुमच्या पत्नीचा वाटा 100% आहे? कारण तिच्या सहकार्याशिवाय तुम्ही हे धाडस नाही करू शकत, कारण कुठेतरी पोटा पाण्याचा व्यवसाय आपल्याला करावाच लागतो. आणि हे भिक्षेकरांसाठी काम करणं काय पोटा पाण्याचा व्यवसाय होऊ शकत नाही, कारण त्याच्यावर काय तुम्ही कमवू शकत नाही काय. तर तुमच्या पत्नीचं योगदान किती आहे याच्यामध्ये? आणि या क्षणाला तुम्ही जे काम करताय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? समाधानी आहात की मला अजून काही पुढे टप्पा गाठायचा आहे? किंवा तुमच्या पुढच्या काही योजना आहेत तर जर लोकांना कळल्या तर लोकंसुद्धा, मला वाटतं मुंबईसारख्या ठिकाणी हे जर तुमचं मुलाखत पोहोचली तर मुंबईमध्ये असे बरेच दानशूर लोक आहेत की जे तुम्हाला शोधून काढून तुम्हाला मदत करतील. माझा हेतू हाच आहे की तुम्हाला चांगले त्याच्यामध्ये पैसे मिळावेत जेणेकरून तुम्ही आणखी मोठं काम करू शकाल. तर याचं उत्तर जरा तुम्ही मला द्या. तुमचं काम तुम्ही समाधानी आहेत का? आणि तुमच्या कार्यात तुमच्या पत्नीचा वाटा किती आहे? कसं आहे की समाधान, आनंद ह्या सगळ्या गोष्टी खरं तर रिलेटिव्ह टर्म्स आहेत. मला नेहमी असं वाटतं की आपण स्वतःसाठी काहीतरी करतो आणि स्वतःसाठी म्हणून काहीतरी मिळवतो तेव्हा आनंद होतो आपल्याला. पण आपण जेव्हा दुसऱ्यासाठी काहीतरी करतो त्यावेळेला होतं ते समाधान. तर आता हे जे काही मी स्वतःच्या आनंदासाठी खूप काही केलेलं आहे ऑलरेडी आणि तो आनंद मी भरपूर मिळवलेला आहे. आता मात्र जेव्हा द्यायला सुरुवात करतोय तेव्हा मला असं वाटतं मी आत्ता खरं जास्त सुखी आहे, काहीतरी देतोय, समाधान मिळतं. आनंदापेक्षा समाधान जास्त महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली. तर मला त्याच्यात खूप सुखी आहे, मी समाधानी आहे, आनंदी सुद्धा आहे. पण आता कसं आहे की तरीसुद्धा काय होतं की भीक मागणारे लोक इतक्या प्रचंड प्रमाणात आहेत. आपण असं म्हणू खड्ड्यात पडलेले लोक आहेत. ह्यातल्या एक लोकांना आम्ही दोघं उचलून बाहेर काढतोय ह्याचा खूप आनंद आहे आम्हाला. पण
अजून हजारो लोक त्या खड्ड्यात अजूनही आहेत तिथे. त्याच्यासाठी तुम्हाला मॅन पॉवर त्याच्यासाठी दुःख आहे की आपण त्यांच्यापर्यंत अजून नाही, पण त्यांच्यापर्यंत तुम्ही दोघं पोहोचू शकत नाही, कारण ते माणसं एवढी आहेत आणि तुम्ही 4 आहात. तर तुम्हाला काही हातांची गरज आहे मदत पैशापेक्षा. ज्यांना बाहेर काढू शकलो त्यांना आनंद आहे, परंतु अजूनही ते तिथेच आहे, त्याचं दुःख सुद्धा आहे खरं तर. पण जे काही करतोय त्याचा समाधान आहे, हॅपी आहे, खूप छान वाटतं. मगाशीच मी सांगितलं की इतक्या लोकांचं आमचं कुटुंब आहे. माझ्या पत्नीचा वाटा ह्याच्यामध्ये म्हणजे माझ्या संपूर्ण कामाचे 2 खांब आहेत. माझ्या या संपूर्ण कामाचे 2 खांब आहेत. एक आहे समाज, ही सगळी तुम्ही मंडळी, समाज, शारीरिक आर्थिक मानसिक हर तऱ्हेने मला समाज मदत करतोय, हा एक खांब आहे माझा. आणि दुसरा खांब म्हणजे माझी बायको डॉक्टर मनीषा सोनवणे, हा दुसरा खांब आहे माझा. हे 2 खांब जर नसतील माझ्या आयुष्यामध्ये तर मी पूर्णतः शून्य आहे. मी कुठलंच काहीच काम करू शकत नाही. प्रत्येक घरातला कर्ता पुरुष हा पुरुष असतो असं म्हणतात, परंतु माझ्या घरातला कर्ता पुरुष ही माझी बायको आहे. मला सांगायला खूप आनंद वाटतो. आता ती नाही आहे इथं ऐकायला हे वाक्य, पण मी मनापासून तिला नमस्कार करतो. कारण काय की ती म्हणायला माझी बायको आहे, जगाच्या दृष्टीने सांगायला ती फक्त माझी बायको आहे. पण आता एक पॉईंट असा आलाय सर की ती माझ्या मुलाची आई आहे, पण एक पॉईंट आता असा आलाय की ती माझी पण आई झाली. एक पॉईंट असा आलाय ती माझ्या आई वडिलांची आई झाली. एक पॉईंट असा आलाय की जे भिक्षेकरी समाज जो काही माझा आहे त्यांची ती आई झाली. म्हणजे तिचंही ते ट्रान्सफॉर्मेशन. एक बाई किती लोकांची आई होऊ शकते आणि एक आई. आणि तुम्ही कुठल्याही जगातल्या कुठल्याही महिलेला हा प्रश्न विचारा, ताईला प्रश्न विचारा, तू आयुष्यात मुलगी होतीस, सून होतीस, आजी झालीस, आई झालीस, तुला ह्यातली कुठली भूमिका आवडली? प्रत्येक महिला प्रत्येक तिला एक वेगळं सुख आहे. सगळ्यात आवडलेला तुझ्या आयुष्यातला रोल कुठला तर आई. तर ह्या बाईपासून आई होणं ही फक्त ती बायको बिकवायच्या खूप पलीकडे गेली आहे ती आता. आणि त्याच्या तिचा रोल खूप मोठा आहे. तिला मी मनापासून नमस्कार करतो. आणि ती नसेल, समाज नसेल तर मी हे काम नाही करू शकत. कामाचे 2 पाय जसे आपण 2 पायावर चाललोय तसं वरचा भाग म्हणजे मी असेल तर खाली बिचारी ती इथं एक आहे आणि इथं असं आहे. आणि त्याच्यामुळे मी असं वर असल्यामुळे लोकांना मी दिसतो, प्रकाशात मी येतो. खांद्यावर पाय ठेवून तुम्ही उभे आहात. एक्झॅक्टली मी तिच्या खांद्यावर मी उभा आहे, त्याच्यामुळे मी लोकांना उठून दिसतो. आणि नेहमी खांद्यावर बसणाऱ्यापेक्षा खांद्यावर घेणारा माणूस मोठा असतो. त्याच्यामुळे मी नुसता मिरवतो, मी दिसतोय, परंतु खरं तर तिचं जास्त हे आहे. पुढचं मला तुम्ही प्लॅनिंग काय ते विचारलं तर प्लॅनिंग माझं असं आहे की सध्या रस्त्यावरती काम करतोय आणि माझ्याकडे बरेचसे असे लोक आहेत ज्यांना भीक नाही मागायची, काहीतरी स्किल शिकायचं आहे, परंतु शासनाच्या योजनांमध्ये ते कुठल्या बसत नाहीत, कारण कुठल्या प्रकारचं डॉक्युमेंटेशन नाही. तर मी एक 700-800-1000 स्क्वेअर फुटाची एखादी जागा शोधतोय, भले भाड्यानं भले विकत, किंवा जशी आम्हाला मिळेल, कोणी दान दिली तर ती. आम्ही या लोकांना एकत्र बसून आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्किल शिकवू. गोधडी शिवणं असेल, कापडी पिशव्या शिवणं असेल, बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्यांना तिथे करू शकतो. आत्ताही आम्ही काय केलंय की मला लोक कपडे देतात, आमचे लोक कपडे वापरत नाहीत. त्यांचं लॉजिक आहे साधं, चांगले कपडे घालून बसलं तर आम्हाला भीक कोण देईल, त्याच्यामुळे ते कपडे जाळून टाकतात, त्याची शेकोटी करतात. पण मग आम्ही काय करतोय की भिक्षेकरी ते कष्टकरी ते गावकरी आहे. मी सांगितलं प्रत्येक वेळेला फोकस आम्ही त्याच्यावरती करतो. मला जे कपडे येतात, आमच्याकडे काही भीक मागणारी मंडळी आहेत ज्यांना शिवणकाम येतं, त्यांना आम्ही शिलाई मशीन घेऊन दिलेत आणि त्यांना सांगतो आलेल्या प्रत्येक कपड्यापासून पिशवी शिवा. अरे वा. 5 लोक आमची पिशवी शिवतात. आणि जे इकडं तिकडं फिरतायत परंतु ज्यांना बोलण्याचं छान कला आहे अशा लोकांना आम्ही त्या पिशव्या विकायला देतो. ते पैसे माझ्याकडे येतात, मग निम्मे पैसे शिवणाऱ्याला, निम्मे पैसे विकणार. माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो किंवा तुम्ही माझ्या अनुभवाशी सहमत नसाल, पण हे भिक्षेकरी आहेत ना, ते उत्कृष्ट अभिनय करू शकतात. हा माझा अनुभव आहे. तर तुम्ही त्यांना काही अभिनयाचं शिकवलं तर ते पुढे आणखी वेगळ्या मार्गावर जाते. सर बरेच आहेत आमच्याकडं. आता तुम्ही म्युझिक क्षेत्रात इतकं दिग्गज म्हणून काम करत आहात, माझ्याकडे बरीच अशी माणसं आहेत जे नकला करतात, जे तमाशासारखा एक काय म्हणूयात अस्सल तमाशाबद्दल बोलतोय मी. अस्सल तमाशा जो आजकाल ज्याला स्वरूप आलं तो म्हणत नाही आहे मी, जो पूर्वीच्या काळात वग आणि ह्या ज्या त्या अस्सल तमाशातल्या कितीतरी लोकांची वाताहत झाली. आणि हे असे लोक नाईलाजाने आज रस्त्यावरती आहेत, संपर्कात आहेत माझ्या. कितीतरी लोक त्यात ढोलकीवाले आहेत,
अरे वा. कितीतरी तबलजी आहेत, कितीतरी ते काय म्हणतात त्याला, हार्मोनियम हा आपला शब्द आहे, कीबोर्ड. पेटी बाजा म्हणतात ते, पेटी बाजावाले आहेत. कितीतरी महिला आहेत ज्या सुंदर गाणाऱ्या आहेत, नृत्य करणाऱ्या आहेत, नकलाकार आहेत. असे कितीतरी मंडळी आहेत, अंध व्यक्ती जे अत्यंत सुंदर गातात. तर आता मी समारोप करताना एवढंच म्हणतो की तुम्ही आज तुमचं जे दिनचर्या असते ते शनिवार वेळेवर जाऊन सगळ्यांना भेटायचं, भिक्षेकरींना त्यांच्यामध्ये बसायचं, खायचं, त्याच्यामध्ये थोडासा व्यत्यय मी आणलेला आहे. आणि माझ्या या मुलाखतीसाठी आपण वेळ दिला त्या माझ्या यूट्यूब चॅनलच्या वतीने आडविरेक मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि आमचे जे व्हिडिओ शूटिंग या ठिकाणी जे करत आहेत प्रसाद काळवणकर, त्यांनीसुद्धा, आम्ही आज मुंबईहून आलेलो आहे, पण ते शूटिंग होण्यासाठी त्यांचा मोठा सहभाग आहे. आणि हे जे काही शूटिंग आपण बघताय ते त्यांच्यामुळे आपल्यासमोर येणार आहे. त्या प्रसाद गाळवणकर यांनासुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.